क्लासेस कसे डिफाईन करायचे, बरोबर. क्लासेस डिफाईन केल्यानंतर त्या क्लासेस पासून ऑब्जेक्ट्स कसे क्रिएट करायचे, आणि जे क्लासेसमध्ये आपण डेटा मेंबर्स किंवा फंक्शन्स डिफाईन करणार आहे, बरोबर. ते क्लासेसमधले डेटा मेंबर्स आणि फंक्शन्स कशा पद्धतीने ऍक्सेस करायचे हे आज आपल्याला बघायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं क्लास म्हणजे काय. व्हॉट इज अ क्लास. क्लास इज नथिंग बट अ युजर डिफाईन्ड डेटा टाईप, बरोबर. अँड युझिंग दिस युजर डिफाईन्ड डेटा टाइप्स यू कॅन create an objects. That means classes are nothing but the blueprints for creation of an objects, and objects are nothing but the instances of an classes. हे आपण बघितलं होतं. म्हणजे क्लास काय, इट इज नथिंग बट अ युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे तो एक प्रकारचा. आणि युजर डिफाईन्ड डेटा टाईप असल्यामुळे त्याच्यापासून आपण नंबर ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट्स आपण त्या क्लासेस पासून बनवू शकतो. आणि ऑब्जेक्ट इज नथिंग बट अ इन्स्टन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास. मग एक क्लास तुम्ही डिफाईन केला असेल तर त्याच्यापासून तुम्ही पाहिजे तेवढे ऑब्जेक्ट्स क्रिएट करू शकता. आणि जे ऑब्जेक्ट्स क्रिएट होणार आहेत ते तुमच्या क्लासेसचे असतील, इन्स्टन्सेस असतील. आणि प्रत्येक ऑब्जेक्ट जो तुम्ही क्रिएट करणार आहे त्याला स्वतःची डेटा मेंबरची कॉपी अवेलेबल असेल. आणि जे मेंबर फंक्शन्स असतील दे विल बी शेअर्ड अमंग ऑब्जेक्ट्स. म्हणजेच काय की एकदा तुम्ही एक क्लास डिफाईन केला की त्या क्लासेस पासून तुम्ही एन नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स क्रिएट करू शकता. आणि जे एन नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स तुम्ही क्रिएट करणार आहे त्या प्रत्येक ऑब्जेक्टसाठी डेटा मेंबरची कॉपी ही सेपरेट असेल. म्हणजे इच ऑब्जेक्ट विल हॅव इट्स ओन कॉपी ऑफ डेटा मेंबर्स, बरोबर आहे. पण फंक्शनचं तसं नाही, फंक्शन्स विल बी शेअर्ड अमंग द ऑब्जेक्ट्स. म्हणजे फंक्शनची एकच कॉपी स्टोअर असेल आणि ती कॉपी ऑब्जेक्ट्समध्ये काय केली जाईल, ऑब्जेक्ट्समध्ये शेअर केली जाईल. मग मी तुम्हाला सांगितलं होतं हे जे ऑब्जेक्ट्स क्रिएट होतात ते ऑब्जेक्ट्स कुठं क्रिएट होतात, तर दोन प्रकारचे मेमरी एरिया आपण स्टडी केले होते. एक होता स्टॅक आणि एक होता हीप. तर हे ऑब्जेक्ट जे क्रिएट होतात ते हीपवर क्रिएट होतात. पण रेफरन्सेस म्हणजेच रेफरन्स व्हेरिएबल्स जे ऍक्च्युअलमध्ये ज्यांना आपण ऑब्जेक्ट्स म्हणतो, पण बट दे आर नॉट ऑब्जेक्ट्स, दे आर रेफरन्स व्हेरिएबल्स विच ऍक्च्युअली पॉइंट्स टू अन ऑब्जेक्ट विच इज क्रिएटेड ऑन हीप. हीपवर जे ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहेत त्यांना पॉईंट करणारे जे रेफरन्स व्हेरिएबल्स आहेत ते ऍक्च्युअली स्टॅकवर स्टोअर असतात. म्हणजे स्टॅकवर जो रेफरन्स व्हेरिएबल स्टोअर असतो एक्झॅक्टली तुम्ही म्हणू शकता की त्या रेफरन्स व्हेरिएबलमध्ये ऍड्रेस स्टोअर असणार आहे हीपवरचा, जिथं तुमचा ऍक्च्युअलमध्ये ऑब्जेक्ट स्टोअर्ड आहे, जिथं तुमचा ऑब्जेक्ट ऍक्च्युअलमध्ये हीपवर स्टोअर्ड आहे किंवा क्रिएट केलेला आहे. मग ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी कीवर्ड कोणता वापरतो, मी सांगितलं होतं न्यू कीवर्ड वापरतो, बरोबर आहे. ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी आपण जो कीवर्ड वापरतो तो असतो न्यू. मग मी तुम्हाला काय करणार आहे, आता एक क्लास लिहून दाखवणार आहे. क्लास रेक्टँगल नावाचा एक क्लास मी क्रिएट करणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लेंथ आणि ब्रेथ, बरोबर, हे दोन डेटा मेंबर्स घेणार आहे. आणि आपल्याला काय करायचं या क्लासमध्ये, तर एरिया कॅल्क्युलेट करायचा रेक्टँगलचा, की जो आहे लेंथ इंटू ब्रेड. तुम्हाला माहिती आहे युजरकडून आपण लेंथ आणि ब्रेड ऍक्सेप्ट करायचे आहे. युजरकडून व्हॅल्यू कसं ऍक्सेप्ट करायचे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर त्या ज्या व्हॅल्यूज युजरकडून आलेल्या आहेत त्या आपल्याला डेटा मेंबर्सला सेट करायच्या आहेत. मग त्या कशा सेट करायच्या आणि तिथून एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा, आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय शिकता येणार आहे, तर बाबा क्लास कसा डिफाईन करायचा, डेटा मेंबर्स कसे डिफाईन करायचे, मेंबर फंक्शन कसे डिफाईन करायचे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा किंवा ऑब्जेक्ट रेफरन्स व्हेरिएबल्स कसे क्रिएट करायचे, आणि ते रेफरन्स व्हेरिएबल्स यूज करून आपण डेटा मेंबर्स कसे ऍक्सेस करू शकतो, त्याच्याबरोबरच डेटा मेंबर्स ऍक्सेस करण्याबरोबरच आपण मेंबर फंक्शन कसे कॉल करू शकतो, हे सगळं आपल्याला आज शिकायचं आहे. आणि मी तुम्हाला हे दाखवणार आहे. तर मी आता एक कोड लिहिणार आहे क्लासचा. क्लास रेक्टँगल बनवणार आहे. तर हा रेक्टँगल क्लास बनवण्यासाठी मला लागणार आहे जो एडिटर मी वापरणार आहे तो आहे नोटपॅड. मग मी नोटपॅड ओपन करतो तुमच्या समोर. बघा, नोटपॅड ओपन करतोय. नोटपॅड ओपन झालेला आहे, सगळ्यांना स्क्रीनवर दिसत असेल, बरोबर. मग ह्या नोटपॅड मध्ये लिहायचा आहे कोणता क्लास लिहूयात, तर रेक्टँगल नावाचा मी क्लास डिफाईन करणार आहे. मग रेक्टँगल नावाचा क्लास जो आपण डिफाईन करणार आहे, तर नेहमीप्रमाणे क्लास हा कीवर्ड, त्याच्यानंतर रेक्टँगल हे मी क्लासला नाव देत आहे, बरोबर. रेक्टँगलचा आर मी कॅपिटल ठेवलेला आहे कारण मी तुम्हाला सांगितलं होतं जावाच्या स्टँडर्ड नुसार जे पण असेल क्लासेसचं पहिलं लेटर, क्लासेसच्या नावाचं पहिलं लेटर हे कॅपिटलने स्टार्ट होतं, त्यामुळे मी रेक्टँगलचा आर कॅपिटल ठेवलेला आहे. आता मला दोन डेटा मेंबर्स डिफाईन करायचे आहेत क्लासमध्ये, जे असणार आहे तुमची इंटिजर लेंथ आणि दुसरं असणार आहे तुमचं ब्रेड. ठीक आहे, तर इंटिजर ब्रेड असे दोन डेटा मेंबर्स मी डिफाईन केलेले आहेत. आता मला काय करायचं आहे, मेंबर फंक्शन लिहायचं आहे की जे असणार आहे तुमचं एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी. एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी जे मेंबर फंक्शन लिहिणार आहे आपण ते काय असणार आहे तुमचं, तर गेट एरिया. तर मी इंटिजर गेट एरिया नावाचं फंक्शन लिहित आहे.
इथं जावामध्ये फंक्शनला मेथड म्हटलं जातं. त्यामुळं कधीतरी माझ्याकडून मेथड हा वर्ड तुम्हाला ऐकायला मिळेल, कधी फंक्शन, तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. इट्स मेथड अँड फंक्शन आर सेम. बरोबर. इंटिजर गेट एरिया हा मेथड मी लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये इंटिजर एरिया नावाचा एक व्हेरिएबल मी घेतो आणि ह्या एरिया नावाच्या व्हेरिएबलला आपल्याला काय करायचं आहे, एरिया जो कॅल्क्युलेट करून येणार आहे तो स्टोअर करायचा आहे. मग लेंथ इंटू ब्रेड, आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे तो आपण अप्लाय करूयात, लेंथ इंटू ब्रेड. बरोबर. हा झाला आपला स्पेलिंग मिस्टेक होत आहेत थोड्याशा. लेंथ इंटू ब्रेड. बरोबर. हा एरिया मला रिटर्न करावा लागेल, कारण हा फंक्शन आहे तो मी मेन मेथड मधून कॉल करणार आहे, जिथं मी ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे रेक्टँगल क्लासचा, आणि तो ऑब्जेक्ट यूज करून मी हे फंक्शन कॉल करणार आहे. मग ही जी एरियाची जी काही व्हॅल्यू येणार आहे ती रिटर्न करायची आहे मला कुठं, तर मेन फंक्शन मध्ये. बरोबर. जिथून मी ऍक्च्युअली गेट एरिया फंक्शन कॉल आहे, मग मी रिटर्न की ड्रॉप करतो, रिटर्न काय मला रिटर्न करायचं आहे, एरिया. बरोबर. आता मी काय करतो, मेन मेथड लिहितोय. बघा, मेन मेथड लिहितोय. मेन मेथडचा सिंटॅक्स तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, पब्लिक स्टॅटिक void main string args. बरोबर. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मेन मेथड पब्लिक का केली हो, तर बाबा ही मेथड जेव्हीएम कॉल करणार आहे, आणि जेव्हीएम कशी कॉल करणार आहे मेथड, विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट ऑफ दिस क्लास. म्हणून ही मेथड काय केलेली आहे, स्टॅटिक पण केलेली आहे. वॉइड मेन काय, वॉइड इट इज नॉट गोइंग टू रिटर्न एनी व्हॅल्यू, आणि त्याला आपण पास काय केलेलं आहे, स्ट्रिंग आर्ग्स, अरे ऑफ स्ट्रिंग्स पास केलेला आहे. कशासाठी तो अरे ऑफ स्ट्रिंग पास केलेला आहे, तर कमांड लाईन वरून जे पॅरामीटर्स आपण पास करणार आहे प्रोग्रामला, ते जर प्रोग्राम मध्ये तुम्हाला ऍक्सेस करायचे असतील तर अरे ऑफ स्ट्रिंग मेन मेथडला पास केलेलं आहे. आता मला काय करायचं, लेंथ आणि ब्रेडची व्हॅल्यू युजरकडून ऍक्सेप्ट करायची, आणि युजरकडून जे काही व्हॅल्यू मला ऍक्सेप्ट करायची, जसं सी प्लस प्लस मध्ये तुम्ही स्कॅनएप वापरता, सी मध्ये, सी प्लस प्लस मध्ये सी इन वापरत होता युजरकडून व्हॅल्यू ऍक्सेप्ट करण्यासाठी, आणि प्रिंटएप वापरत होता मेसेज प्रिंट करण्यासाठी. तसं जावामध्ये तुम्हाला डायरेक्ट कोणतंही मेथड अवेलेबल म्हणून व्हॅल्यू ऍक्सेप्ट करण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला स्कॅनर क्लासची हेल्प घ्यावी लागते, आणि स्कॅनर क्लास हा तुमच्या युटिल पॅकेजमध्ये आहे. कोणत्या पॅकेजमध्ये आहे, स्कॅनर क्लास युटिल पॅकेजमध्ये आहे. मग तो आपल्याला इम्पोर्ट करावा लागेल. मग मी त्यासाठी इम्पोर्ट स्टेटमेंट लिहितोय बघा, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर. त्यासाठी स्कॅनर क्लास मी इम्पोर्ट केलेला आहे. तर स्कॅनर क्लास यूज करून मला युजर ज्या काही व्हॅल्यूज कमांड लाईन वरून एंटर करणार आहे लेंथ आणि ब्रेडच्या, त्या मला प्रोग्राम मध्ये ऍक्सेस करायच्या आहेत. बरोबर. मग त्यासाठी मला स्कॅनर क्लास वापरावा लागणार आहे, स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागणार आहे, आणि स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून स्कॅनर क्लासच्या ज्या मेथड्स आहेत त्या वापराव्या लागणार आहेत. मग स्कॅनर क्लास चा ऑब्जेक्ट बनवण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, स्कॅनर क्लासचं नाव, ऑब्जेक्ट नेम. ऍक्च्युली हा ऑब्जेक्ट नेम म्हणजेच काय, तो ऍक्च्युली रेफरन्स आहे. बरोबर. इट इज अ रेफरन्स टू ऑब्जेक्ट विच इज क्रिएटेड ऑन हिप. इट इज नॉट अन ऑब्जेक्ट, इट्स अ रेफरन्स व्हेरिएबल. इट पॉइंट्स टू अन ऑब्जेक्ट विच इज क्रिएटेड ऑन हिप. बरोबर आहे. स्कॅनर एससी इक्वल्स टू न्यू. न्यू कीवर्ड वापरणार आहे आपण, न्यू ऑपरेटर वापरणार आहे ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि क्लासचं नाव स्कॅनर. बरोबर. आता ह्या स्कॅनर क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे आपण, त्याला आपल्याला एक पॅरामीटर पास करावा लागतो कन्स्ट्रक्टरला. तो पॅरामीटर आहे सिस्टीम डॉट इन. सिस्टीम डॉट इन. आता सिस्टीम डॉट इन काय आहे किंवा काय रिप्रेझेंट करतो, तर हा तुमचा इनपुट स्ट्रीम रिप्रेझेंट करतो. इनपुट स्ट्रीम म्हणजेच काय, की तुमचा कीबोर्ड रिप्रेझेंट करतो. बरोबर आहे. म्हणजेच हा स्कॅनर क्लास आपण, स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला, आणि स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट ऍक्च्युअल मध्ये आपण कोणत्या ऑब्जेक्टला बाइंड केलाय, तर इनपुट स्ट्रीमच्या ऑब्जेक्टला बाइंड केलेला आहे, की जो ऍक्च्युअल मध्ये तुमचा इनपुट स्ट्रीम रिप्रेझेंट करतो. बरोबर. इनपुट स्ट्रीम म्हणजे कीबोर्ड रिप्रेझेंट करतो. म्हणजे स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट काय करणार आहे, इनपुट स्ट्रीम ऑब्जेक्ट जो काही डेटा येणार आहे तो स्कॅन करणार आहे. तो डेटा काय करणार आहे, स्कॅन करणार आहे. म्हणजे कीबोर्ड वरून तुम्ही जे काही लेटर्स टाईप करणार आहे ते लेटर्स काय करणार आहे, स्कॅन करणार आहे. आणि ते लेटर स्कॅन केल्यानंतर त्या क्लासमध्ये काही मेथड्स तुम्हाला डिफाइन केलेले आहेत, त्या मेथड्स वापरून जो काही डेटा कीबोर्ड वरून आलेला आहे किंवा इनपुट स्ट्रीम ऑब्जेक्ट म्हणून जो काही आलेला आहे तो तुम्ही प्रोग्राम मध्ये ऍक्सेस करू शकता. जसं की आता माझा स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट आहे, त्याला मी इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट अटॅच केलेला आहे.
माझं काम झालेलं आहे, म्हणजे आता मी रेडी आहे, इनपुट ऍक्सेप्ट करण्यासाठी मी रेडी आहे. मग त्याच्या अगोदर मला युजरला सांगावं लागेल की मला लेंथची व्हॅल्यू पाहिजे की ब्रेडची व्हॅल्यू पाहिजे. मग ते कसं सांगणार मी, तर मेसेज प्रिंट करतो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. काय मेसेज प्रिंट करूयात आपण, एंटर द व्हॅल्यू ऑफ लेंथ, एंटर द व्हॅल्यू ऑफ लेंथ. बरोबर. मग युजर आता काहीतरी व्हॅल्यू एंटर करेल, युजरला बाबा हा मेसेज दिसेल एंटर द व्हॅल्यू ऑफ लेंथ. युजर काहीतरी व्हॅल्यू एंटर करेल, लेट्स से युजर इज एंटरिंग व्हॅल्यू 10. ती व्हॅल्यू मला आता एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून घ्यायची. मग मी एक इंटिजर ए नावाचा व्हेरिएबल घेतो आणि ह्या व्हेरिएबलला ती व्हॅल्यू असाइन करायची. मला त्यासाठी मेथड आहे स्कॅनर क्लासची. ती स्कॅनर क्लासची मेथड मला ऍक्सेप्ट यूज करायची. तो डेटा ऍक्सेप्ट करण्यासाठी 10 ही व्हॅल्यू जी युजरने एंटर केली आहे ती प्रोग्राममध्ये ऍक्सेस करण्यासाठी एससी डॉट नेक्स्ट इंट, नेक्स्ट इंट. बरोबर. कोणती मेथड आहे ती, तर नेक्स्ट इंट नावाची मेथड स्कॅनर क्लासमध्ये. आणि ती स्कॅनर क्लास मधली मेथड मला जर वापरायची असेल प्रोग्राम मध्ये, तर मला एससी, एससी इज नथिंग बट द ऑब्जेक्ट ऑफ स्कॅनर क्लास विच वी हॅव क्रिएटेड इन आवर फर्स्ट स्टेटमेंट. बरोबर. स्कॅनर एस सी इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन. मग तो ऑब्जेक्ट नेम डॉट नेक्स्ट इंट म्हटलेला आहे, म्हणजेच मेथड नेम. बरोबर. हा नेक्स्ट इंट काय करणार आहे मेथड, तर जो काही व्हॅल्यू युजर कमांड लाईन वरून एंटर करेल, जसं की आता 10 व्हॅल्यू आपण म्हटलं होतं तो एंटर करेल, ती व्हॅल्यू काय करेल रीड करेल आणि ती व्हॅल्यू ए व्हेरिएबलला असाइन करेल. म्हणजेच ए मध्ये आता व्हॅल्यू काय येणार आहे, जी काय व्हॅल्यू युजर एंटर करणार आहे कमांड लाईन वरून ती व्हॅल्यू तुमच्या ए व्हेरिएबल मध्ये येणार आहे. सेम वे आपल्याला ब्रेडची व्हॅल्यू घ्यायची आहे. मग पुन्हा मेसेज मला प्रिंट करावा लागेल सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. काय करायचं आपल्याला, एंटर द व्हॅल्यू ऑफ ब्रेड. बरोबर आहे. ब्रेडची व्हॅल्यू पण युजर एंटर करेल, ती पण व्हॅल्यू मला प्रोग्राम मध्ये ऍक्सेस करायची. त्यासाठी मी एक व्हेरिएबल घेतो इंटिजर बी, आणि जी मेथड वापरणार आहे प्रोग्राम मध्ये व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी ती आहे नेक्स्ट इंट. बरोबर आहे. अशा बऱ्याचशा मेथड्स त्या क्लासमध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला स्कॅनर क्लासमध्ये. जसं की फ्लोट व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची असेल तर मेथड असेल नेक्स्ट फ्लोट. डबल व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची असेल तर मेथड असेल नेक्स्ट डबल, एक्सेट्रा. बरोबर. सपोज तुम्हाला स्ट्रिंग ऍक्सेप्ट करायची असेल, स्ट्रिंग व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची असेल तर मेथड असेल नेक्स्ट, फक्त नेक्स्ट. बरोबर. आता माझ्याजवळ ए आणि बी च्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. बरोबर. आता ह्या व्हॅल्यू मला लेंथ आणि ब्रेडला काय करायचे, असाइन करायचे. लेंथ आणि ब्रेडला व्हॅल्यू असाइन करण्यासाठी मी एक फंक्शन लिहितो सेट डेटा नावाचं. कोणतं फंक्शन लिहितोय, सेट डेटा. त्या फंक्शनचं नाव काम काय असणार आहे की ज्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत वॉइड त्या लेंथ आणि ब्रेडला असाइन करणं, सेट डेटा. बरोबर. आणि ह्याला मी दोन पॅरामीटर पास करतो, इंटिजर ए कॉमा इंटिजर बी. बरोबर. आणि ह्या व्हॅल्यू मी कशाला सेट करतो, लेंथ आणि ब्रेडला. लेंथ इक्वल्स टू ए, ब्रेड इक्वल्स टू बी. ओके. ठीक आहे. मग बघा अशा पद्धतीनं आपण एक सेट डेटा नावाचं फंक्शन लिहिलं आहे, त्याला दोन पॅरामीटर पास केलेत ए आणि बी, आणि त्या ए आणि बी च्या व्हॅल्यू आपण लेंथ आणि ब्रेड हे जे इन्स्टन्स मेंबर्स आहेत, बरोबर, हे जे आपण डिफाईन केलेले इन्स्टन्स मेंबर आहेत इंटिजर लेंथ आणि ब्रेड, त्यांना असाइन केल्या जातील. मग आता हे सेट डेटा फंक्शन मी कॉल करतो. सेट डेटा फंक्शन कॉल करण्यासाठी मला काय करावं लागेल, पहिल्यांदा रेक्टेंगल क्लासचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल. मग रेक्टेंगल क्लासचा ऑब्जेक्ट कसा बनवणार आहे सांगा, तर क्लास नेम रेक्टेंगल ऑब्जेक्ट नेम, ऑब्जेक्टला नाव देतो मी RECT. इट्स ऍक्च्युअली रेफरन्स व्हेरिएबल, वी शुड नॉट कॉल इट ॲज अ ऑब्जेक्ट, बट फॉर इझियर पर्पज वी आर कॉलिंग इट ॲज अ ऑब्जेक्ट. बरोबर. रेक्टेंगल रेक्ट इक्वल्स टू न्यू ऑपरेटर वापरावं लागेल आपल्याला, का तर आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. आणि पुन्हा रेक्टेंगल क्लासचं नाव. बरोबर. रेक्टेंगल. बरोबर. आता माझा क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे रेक्ट नावाचा, रेक्टेंगल क्लासचा रेफरन्स व्हेरिएबल म्हणूयात. आणि तो यूज करून मी आता फंक्शन कॉल करतोय सेट डेटा. कोणतं, सेट डेटा, जे आता आपण लिहिलेलं आहे. त्याचं काम काय या फंक्शनचं, तर जे लेंथ आणि ब्रेड हे जे तुमचे इन्स्टन्स व्हेरिएबल्स आहेत त्यांना व्हॅल्यूज असाइन करायच्यात. कोणत्या व्हॅल्यूज असाइन करायच्यात, ज्या कमांड लाईन वरून युजर एंटर करणार आहे ए आणि बी मध्ये ज्या आपण ऍक्सेप्ट केल्यात स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट यूज करून. बरोबर. मग त्या व्हॅल्यूज ए कॉमा बी म्हणतो मी, ए कॉमा बी. हा काय करेल, हा सेट डेटा फंक्शन कॉल करेल आणि सेट डेटा फंक्शन कॉल करून ए आणि बी च्या व्हॅल्यू तो लेंथ आणि ब्रेडला
सेट करेल. म्हणजेच माझा लेंथ आणि ब्रेड सेट झाला. आता मी काय करतोय नेक्स्ट बघा. आता मी गेट एरिया फंक्शन कॉल करतो. गेट एरिया फंक्शन कॉल करणार आहे त्यावेळी मला एक व्हेरिएबल लागेल एरिया नावाचा, की ज्याच्यामध्ये जो काही रिझल्ट येणार आहे एरिया कॅल्क्युलेट होऊन जी काही व्हॅल्यू गेट एरिया फंक्शन रिटर्न करणार आहे ती मी कलेक्ट करू शकलो पाहिजे. मग इंट एरिया इक्वल्स टू मी लिहितो रेक्ट डॉट गेट एरिया. गेट एरिया बरोबर. रेक्ट डॉट गेट एरिया. मला काय मिळालं एरियाची जी काय व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून आले मिळते मला बघायला की बाबा इंटिजर एरिया नावाचा मी व्हेरिएबल डिफाईन केला त्याच्यामध्ये रेक्ट डॉट गेट एरिया म्हणजे ऑब्जेक्ट नेम डॉट गेट एरिया फंक्शन आपण कॉल केलेलं आहे. ते गेट एरिया फंक्शन मध्ये लेंथ आणि ब्रेडचा मल्टिप्लिकेशन करून एरियामध्ये जो काय आन्सर येईल तो एरिया रिटर्न केलेला आणि तो मी ह्या एरिया व्हेरिएबल मध्ये जो मेन मध्ये डिफाईन केलेला आहे त्याच्यामध्ये आपण कलेक्ट करतो. आता मला ह्या एरियाची व्हॅल्यू प्रिंट करायची. मग ती प्रिंट करण्यासाठी मला काय करावं लागेल सिस्टीम डॉट out dot println area of rectangle is बरोबर. आणि मला व्हॅल्यू प्रिंट करायची त्यासाठी प्लस वापरतो मी आणि एरिया एरिया हा डेटा मेंबर मला प्रिंट करायचा आहे बरोबर. एरिया ओके. क्लिअर आहे का. क्लिअर आहे इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का. ठीक आहे. मग आता मी हा प्रोग्राम सेव्ह करतो. कोणत्या नावाने सेव्ह करावं लागेल मला तर क्लासचं नाव आहे आपलं रेक्टँगल. मग रेक्टँगल डॉट जावा नावाने आपण हा प्रोग्राम सेव्ह करूयात. डोंट वरी मी एक्सप्लेन करणार आहे पुन्हा फक्त आता लक्ष द्या थोडंसं. रेक्टँगल डॉट जावा नावाने मी सेव्ह करणार आहे. खाली ऑल फाईल्स करा जेणेकरून डॉट टीएक्सटी एक्सटेन्शन ऍड होणार नाही एंडला आणि सेव्ह करा. ओके सेव्ह झालेला आहे. आता प्रोग्राम मला कंपाईल करायचं त्यासाठी मी कमांड प्रॉम्प्ट ओपन करतो. कमांड प्रॉम्प्ट ओपन करण्यासाठी कमांड आहे सीएमडी नेहमीप्रमाणे बरोबर. मला तर त्या पाथला जावं लागेल. माझा प्रोग्राम कुठं स्टोअर्ड आहे ई ड्राईव्हवर स्टोअर आहे. सगळ्यात पहिली कमांड कोणती वापरणार मी इथं सीडी स्लॅशने मी सी ड्राईव्हला आलो. आता मला जायचंय ई ड्राईव्हला जायचंय मला. ठीक आहे ई ड्राईव्हला जातो मी ई कोलन करतो. ठीक आहे. आता मला कोणत्या फोल्डरच्या आतमध्ये जायचंय सीडी ऑनलाईन जावा ह्या फोल्डरमध्ये जायचं. इथं माझा प्रोग्राम स्टोअर आहे की नाही हे कसं बघायचं dir कमांड वापरायची. इथं मला दिसतंय रेक्टँगल डॉट जावा बरोबर. रेक्टँगल डॉट जावा दिसते बरोबर. मग हा प्रोग्राम मला कंपाईल करायचा त्यासाठी मी कमांड वापरणार आहे जावा सी रेक्टँगल डॉट जावा. ठीक आहे. होप सो काही एरर नाहीये. ठीक आहे कोणतीही एरर आलेली नाही आपल्याला म्हणजेच आपला प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झालेला आहे. म्हणजेच क्लास फाईल क्रिएट झाली असेल रेक्टँगल डॉट क्लास. आता मला प्रोग्राम रन करायचा आहे त्यासाठी कमांड कोणते जावा and I have to mention the name of class rectangle. That's all. Now it is going to ask me enter the value of length. Let us say I am entering value as a 10. Then it is asking me enter the value of breadth. Let's say I am entering 10. Now it is giving me area of rectangle is 100. Okay, this is how you can create a class. Then inside class you can define data members and again you can define methods. And from main class you can create object of that class and using that object you can access data members as well as you can call methods of that particular class. ठीक आहे. मग मी तुम्हाला दाखवतो क्लास कसा लिहिलेला आहे आपण प्रत्येक गोष्टीचं मिनिंग सांगतो. ठीक आहे. सगळ्यात पहिलं वरती स्टेटमेंट दिसते तुम्हाला इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर. हे काय आहे तर युटिल हे पॅकेज आहे जावा डॉट युटिल हे पॅकेज आहे. त्या पॅकेजमध्ये स्कॅनर क्लास आहे की जो स्कॅनर क्लास आपल्याला त्यासाठी लागणार आहे तर युजरकडून व्हॅल्यूज ऍक्सेस करण्यासाठी. जसं सी मध्ये तुम्ही स्कॅनर स्टेटमेंट वापरत होता युजरकडून व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी किंवा सी प्लस प्लस मध्ये सीन वापरत होता तसं जावामध्ये तुम्हाला सीन किंवा स्कॅनएफ सारखं फंक्शन्स अवेलेबल नाही आहेत. तर तुम्हाला एक स्कॅनर नावाचा क्लास अवेलेबल आहे आणि त्या स्कॅनर नावाच्या क्लासमध्ये मेथड्स डिफाईन केलेले आहेत. त्या मेथड्स यूज करून तुम्ही काय करू शकता तर व्हॅल्यूज प्रोग्राममध्ये ऍक्सेस करू शकता. कमांड लाईन वरून व्हॅल्यूज प्रोग्राममध्ये ऍक्सेस करू शकता. मग सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट बनवावा लागतो. मग तो स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो स्कॅनर क्लास अवेलेबल झाला पाहिजे आपल्या प्रोग्राममध्ये. आणि तो अवेलेबल कधी होईल तर तो ज्या पॅकेजमध्ये डिफाईन केलेला आहे ते पॅकेज आपल्याला प्रोग्राममध्ये इम्पोर्ट करावं लागेल. इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर म्हटलेलं आहे म्हणजे तो क्लास मी माझ्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट केलेला आहे. मग क्लासला नाव दिलंय रेक्टँगल मी क्लास रेक्टँगल म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दोन डेटा मेंबर्स डिफाईन केलेत मी इंटिजर लेंथ कॉमा इंटिजर
ब्रेड, यांना काय म्हटलं होतं डेटा मेंबर्स. तर मी लिहितोय बघा तिथं समोर कमेंट्स लिहितोय तुम्हाला समजावं म्हणून. डेटा मेंबर्स यांना म्हटलं जातं, किंवा यांना आणखी एक नाव आहे इन्स्टन्स व्हेरिएबल्स. इन्स्टन्स व्हेरिएबल्स. ठीक आहे, आपण व्हेरिएबल्स ज्यावेळी शिकणार आहे त्यावेळी मी हे तुम्हाला डिटेल्समध्ये शिकवेल. आता फक्त लक्षात ठेवायला म्हटलं तर इन्स्टन्स व्हेरिएबल. त्याच्यानंतर हे एक सेट डेटा नावाचं एक फंक्शन किंवा त्यालाच आपण जावामध्ये मेथड म्हणतो ते लिहिलेलं आहे. ते व्हॉइड सेट डेटा नावाचं मेथड मी लिहिलेली आहे. त्याला दोन पॅरामीटर पास केले आहेत, इंटिजर ए आणि बी. आणि ए आणि बी च्या व्हॅल्यू आपण युजरकडून ऍक्सेप्ट करणार आहेत लेंथ आणि ब्रेड साठी. आणि त्या व्हॅल्यू मग मी काय केलेले आहेत, जे डेटा मेंबर्स आपण वरती डिफाईन केलेले आहेत लेंथ आणि ब्रेड, त्यांना मी त्या व्हॅल्यू सेट केलेल्या आहेत. लेंथ इक्वल्स टू ए, ब्रेड इक्वल्स टू बी. त्याच्यानंतर मला गेट एरिया नावाचं मी एक फंक्शन लिहिलेलं आहे. त्या फंक्शनचं काम काय आहे किंवा त्या मेथडचं काम काय आहे तर बाबा एरिया कॅल्क्युलेट करणं. मग रेक्टेंगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेड, बरोबर. मग मी काय केलेलं आहे, इंटिजर एरिया नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे की त्या व्हेरिएबलमध्ये मला काय करायचं आहे, लेंथ आणि ब्रेडचा जो काय मल्टिप्लिकेशन येईल तो स्टोअर करायचा आहे, बरोबर. मी स्टोअर केलेला आहे. मग हा जो एरिया आहे जो फंक्शन किंवा मेथड मध्ये डिफाईन केलेला आहे त्याला म्हटलं जातं लोकल व्हेरिएबल. त्याला काय म्हटलं जातं, लोकल व्हेरिएबल. ठीक आहे, इथं तुम्हाला एरिया जो दिसतोय तो कोणता आहे तर लोकल व्हेरिएबल आहे, बरोबर. व्हेरिएबल काय म्हटलं जातं तर याचा स्कोप फक्त गेट एरिया मेथड पुरता आहे, बरोबर. त्याच्यानंतर एरियामध्ये जो काय कॅल्क्युलेट करून रिझल्ट येईल तो मला रिटर्न करायचा. हा रिटर्न कुठे केला जाईल तर जिथून आपण गेट एरिया फंक्शन कॉल करणार आहे तिथं. म्हणजेच ऑब्व्हियसली आपण गेट एरिया फंक्शन मेन मधून कॉल करणार आहे तर हा मेनला एरिया रिटर्न करेल, बरोबर. एरियामध्ये जो काही कॅल्क्युलेट करून रिझल्ट येईल तो रिटर्न करेल. मग त्यानंतर पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग आज आपलं नेहमीचं मेन मेथड लिहिलेलं आहे. मेन मेथडमध्ये सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट मी स्कॅनर क्लासचा क्रिएट केलेला आहे. मग स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी स्कॅनर एससी इज अ रेफरन्स व्हेरिएबल टू ऑब्जेक्ट दॅट विल बी क्रिएटेड ऑन हिप. हिपवर ऑब्जेक्ट क्रिएट होतो हे मी तुम्हाला सांगितलं होतं. मग स्कॅनर क्लासचा पण ऑब्जेक्ट आपल्याला हिपवर क्रिएट करायचा आहे. मग तो क्रिएट करण्यासाठी न्यू ऑपरेटर आपण काय करतो यूज करतो. मग स्कॅनर एससी इक्वल्स टू न्यू आणि स्कॅनर, बरोबर आहे. आणि स्कॅनर क्लासला आतमध्ये कन्स्ट्रक्टर आहे, त्या कन्स्ट्रक्टरला मी व्हॅल्यू पास केलेली आहे सिस्टीम डॉट इन. त्याला व्हॅल्यू पास काय केलेली आहे सिस्टीम डॉट इन. मग हे सिस्टीम डॉट इन काय रिप्रेझेंट करतो मी सांगितलं तुम्हाला. इट रिप्रेझेंट ऑब्जेक्ट ऑफ इनपुट स्ट्रीम. आणि इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट म्हणजे बाय डिफॉल्ट इट रिप्रेझेंट्स युअर कीबोर्ड. म्हणजे कीबोर्ड वरून काही व्हॅल्यूज मला ऍक्सेप्ट करायचे असतील तर इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट स्कॅनर क्लासला पास करणं गरजेचं आहे. ज्यावेळी कीबोर्डवरून काहीतरी टाईप करेल त्यावेळी इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट तो जो काही आम्ही कीबोर्डवरून टाईप करणार आहे तो स्कॅनर क्लासला अवेलेबल केला जाईल. आणि स्कॅनर क्लासमधल्या मेथड्स यूज करून आपण जो प्रोग्राम मध्ये ऍक्सेस करू शकतो. मग बघा पुन्हा मी एक स्टेटमेंट एंटर केलेलं आहे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एंटर द व्हॅल्यू ऑफ लेंथ. मग जी काही युजर व्हॅल्यू एंटर करणार आहे ती मला ऍक्सेस करायची प्रोग्राममध्ये. ती ऍक्सेस करण्यासाठी स्कॅनर क्लासची एक मेथड आहे नेक्स्ट इंट, बरोबर. ती मेथड मी कॉल केली. काय कॉल केली तर स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट एससी डॉट नेक्स्ट इंट मेथड नेम, बरोबर. आणि जो काही व्हॅल्यू कमांड लाईन वरून युजरने एंटर केला त्याच्यामध्ये मला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावं लागेल. त्यासाठी इंटिजर ए नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एंटर द व्हॅल्यू ऑफ ब्रेड, बरोबर. इंटिजर बी इक्वल टू पुन्हा एक व्हेरिएबल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मला व्हॅल्यू स्टोअर करावं लागेल एससी डॉट नेक्स्ट इंट म्हटलेलं आहे. एससी डॉट नेक्स्ट इंट. मग पुन्हा बी मध्ये जी काही दुसरी व्हॅल्यू एंटर केली असेल ब्रेडसाठी युजरने ती बी मध्ये येईल, बरोबर. मग पुन्हा मी काय केलं रेक्टेंगल क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. ऑब्जेक्ट कसा क्रिएट करणार क्लास नेम, बरोबर. रेक्टेंगल रेक्ट इक्वल्स टू न्यू ऑपरेटर पुन्हा रेक्टेंगल क्लास आणि ब्रॅकेट्स क्लोज करा आणि त्याच्यानंतर सेमीकोलन, बरोबर. आता रेक्टेंगल क्लासचा ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट केलेला आहे. आता हा ऑब्जेक्ट क्रिएट सेट डेटा मेथड कॉल केली आहे. सेट डेटा मेथडला ए आणि बी ज्या कमांड लेंथ आणि ब्रेडच्या व्हॅल्यू एंटर केल्या होत्या त्या व्हॅल्यूज मी सेट डेटा मेथडला पास केल्या आहेत. रेक्ट डॉट सेट डेटा ए कॉमा बी. त्यामुळे कोणतं फंक्शन कॉल होईल तर हे जे सेट डेटा फंक्शन दिसतंय ते कॉल होईल. आणि ए आणि बी च्या व्हॅल्यू इथं आपण काय केलेल्या आहेत लेंथ आणि ब्रेडला पास केलेले आहेत. ह्या व्हॅल्यूज कुठून येत आहेत तर इथून येत आहेत. सेट डेटा ए कॉमा बी आपण आर्ग्युमेंट म्हणून लेंथ आणि ब्रेडसाठी ए आणि बी च्या व्हॅल्यू पास केलेले आहेत, बरोबर. त्याच्यानंतर रेक्ट डॉट गेट एरिया फंक्शन मी कॉल केलाय. तो एरिया जो कॅल्क्युलेट होऊन येईल तो रिटर्न करेल. जो मला स्टोअर करावा लागेल का लोकल व्हेरिएबल मध्ये तो मी इंटिजर एरिया नावाच्या लोकल व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेला आहे. आणि मग जी काही कॅल्क्युलेट करून रिझल्ट आलेला आहे तो मला प्रिंट करायचा असेल तर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एरिया ऑफ रेक्टँगल इज आणि बघा डबल कोट्स नंतर प्लस ऑपरेटर वापरलेला आहे मी आणि त्याच्यानंतर एरिया दिलेला आहे. का तर हा जो व्हेरिएबल आहे याची व्हॅल्यू ह्या डबल कोट्स मध्ये इव्हॅल्युएट होणार नाही म्हणून प्लस
वापरून मी एरिया दिलेला आहे आणि सेमिकोलॉन दिलेला आहे. अशा पद्धतीनं तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होईल. क्लिअर आहे का? हे क्लिअर आहे. मग ह्याच्यात काय काय शिकलं तुम्ही? हाऊ टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास. बरोबर, ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा क्लासचा. तर इथं आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. बरोबर, रेक्टँगल रेक्ट इक्वल टू न्यू रेक्टँगल, म्हणजेच क्लास नेम, रेफरन्स नेम इक्वल्स टू ऑपरेटर आणि क्लास नेम. दिस इज द सिंटॅक्स टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास. हा ऑब्जेक्ट कुठे क्रिएट होणार आहे तुम्हाला मी सांगितलं होतं, कीप वर क्रिएट होतो. तसंच आणखी कुठं ऑब्जेक्ट क्रिएट केला आपण, इथं केलेला आहे. कोणता ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे? स्कॅनर क्लासचा. बरोबर, मग इथं मी स्टेटमेंट लिहितो, ऑब्जेक्ट ऑफ स्कॅनर क्लास क्रिएटेड. कमेंट्स आहे त्या, ठीक आहे, कमेंट्स जे डबल स्लॅश नंतर मी लिहितोय, दोज आर कमेंट्स. ठीक आहे, दोज विल बी इग्नोर्ड बाय कंपायलर. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट ऑफ रेक्टँगल क्लास इज क्रिएटेड. बरोबर, मग त्याच्यानंतर आणखी काय शिकला तुम्ही, की फंक्शन कसं कॉल करायचं किंवा मेथड कशी कॉल करायची, ऑब्जेक्ट नेम यूज करून मेथड कशी कॉल करायची. तर बघा, ऑब्जेक्ट नेम डॉट मेथड नेम. व्हॉट इज सिंटॅक्स टू कॉल मेथड? ऑब्जेक्ट नेम और रेफरन्स नेम डॉट मेथड नेम. बरोबर आहे, मग मेथड कॉल मी लिहितोय बघा, मेथड कॉल तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी लिहितोय की कशा पद्धतीने मेथड कॉल केली जाते. बरोबर, त्याच्यानंतर मेथड कशा डिफाईन करायच्या, तर अशा पद्धतीने मेथड डेफिनेशन. बरोबर, क्लिअर आहे का? क्लिअर आहे. आता इथं एरिया हा लोकल व्हेरिएबल आहे. इथं तसं हे जे डेटा मेंबर्स आहेत त्यांना इन्स्टन्स व्हेरिएबल्स म्हटलं जातं. तसंच इथं जे मी व्हेरिएबल्स डिफाईन केले त्याच्या आतमध्ये त्यांचा स्कोप फक्त मेन मेथड पर्यंतच आहे, म्हणून ते पुन्हा मेन मेथड साठी लोकल व्हेरिएबल्स आहेत. क्लिअर आहे का? ऑब्जेक्टचा क्लास कसा क्रिएट करायचा, सॉरी क्लासचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा. क्लिअर आहे का? ओके, ठीक आहे. डेटा मेंबर्स कसे ऍक्सेस करायचे ते मी सांगतो तुम्हाला. डेटा मेंबर्स कसे ऍक्सेस करायचे ते मी तुम्हाला सांगतो. मग बघा, आता मेन मेथड मध्ये मला डायरेक्टली लेंथ आणि ब्रेडला व्हॅल्यू सेट करायची. मग मी काय म्हणणार आहे बघा, रेक्ट डॉट लेंथ. म्हणजे डेटा मेंबर ऍक्सेस करायचे असतील मला मेन मेथड मध्ये, तर पुन्हा ऑब्जेक्ट नेम डॉट डेटा मेंबर नेम. डेटा मेंबरचं नाव काय, लेंथ, इक्वल्स टू लेट अस से 100. त्याच्यानंतर रेक्ट डॉट ब्रेड इक्वल्स टू लेट अस से 10. बरोबर, त्याच्यानंतर मी आता डायरेक्टली गेट एरिया मेथड कॉल करतो. मग बघा, एरिया इक्वल्स टू रेक्ट डॉट गेट एरिया. बरोबर आहे, आणि जी व्हॅल्यू आलेली आहे ती प्रिंट करूयात. आता किती येईल रेक्टँगलचा एरिया, 100 × 10 1000. मग तो येतोय का, प्रिंट करूयात. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन एरिया ऑफ रेक्टँगल इज प्लस एरिया. क्लिअर आहे का? हा पुन्हा एकदा एक्झिक्यूट करून दाखवतो, कंपाईल करतो तुमच्यासाठी. जावा सी रेक्टँगल डॉट जावा. ओके, हा बघा, एक एरर आलेली आहे, ब्रेडला डबल ई झालेला आहे. पुन्हा मी काढत आहे, तो सेव्ह करतो, पुन्हा कंपाईल करतो. ओके, रन करूयात. ओके, सॉरी, डॉट क्लास एक्सटेन्शन दिलं गेलं माझ्याकडून. एंटर द व्हॅल्यू ऑफ लेंथ 10. एंटर द व्हॅल्यू ऑफ ब्रेड. इथे आला एरिया 100, आणि आपण युजरकडून व्हॅल्यू ऍक्सेप्ट न करता डायरेक्टली प्रोग्राम मध्ये हार्ड कोड केले होते व्हॅल्यू. त्याचा रिझल्ट किती आला, 1000. 100 × 10. अशा पद्धतीनं तुम्ही डेटा मेंबर्स आणि मेथड्स ऍक्सेस करू शकता प्रोग्राम मध्ये युझिंग ऑब्जेक्ट नेम. क्लिअर आहे का? सांगा मला जरा, क्लिअर आहे का? नेक्स्ट मग बघा, थिअरी बघा आता. मग इथं बघा, क्लास रेक्टँगल आहे, डेटा मेंबर्स लेंथ आणि विड्थ आहे, आणि मेथड आहे गेट एरिया.
मग कसं कॉल केलं ते बघा, दिसते क्लासचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट केलाय, रेक्टँगल रेक्ट1 इक्वल्स टू न्यू रेक्टँगल, बरोबर. रेक्टँगल रेक्ट1 इक्वल्स टू न्यू रेक्टँगल, बरोबर. क्लास नेम रेफरन्स व्हेरिएबल नेम इक्वल्स टू न्यू ऑपरेटर आणि क्लास नेम. दिस इज द वे हाऊ यू क्रिएट ऑब्जेक्ट्स. त्याच्यानंतर मेंबर्स, डेटा मेंबर्स कसे ऍक्सेस करणार आहे प्रोग्राम मध्ये, तर बाबा रेक्ट1 म्हणजेच ऑब्जेक्ट नेम किंवा त्यालाच रेफरन्स नेम डॉट डेटा मेंबर नेम लेंथ इक्वल्स टू 15, बरोबर. रेक्ट1 डॉट विड्थ इक्वल्स टू 10. अशा पद्धतीने व्हॅल्यू ऍक्सेस करू शकता, व्हेरिएबल्स ऍक्सेस करून व्हॅल्यूज असाइन करू शकता व्हेरिएबल्सना. क्लिअर आहे का. त्याच्यानंतर फंक्शन कसं कॉल करायचं किंवा मेथड कशी कॉल करायची, तर बघा रेक्ट2 झालंय तिथं, रेक्ट1 पाहिजे डॉट गेट एरिया, रेक्ट एरिया झालंय तिथं. ठीक आहे, म्हणजेच ऑब्जेक्ट नेम डॉट मेथड नेम इज द सिंटॅक्स टू ऍक्सेस द मेथड्स. क्लिअर आहे. ओके. मग नेक्स्ट बघा क्लास काय, मी तुम्हाला सांगितलं क्लास इज अ युजर डिफाइंड डेटा टाइप, बरोबर. वन्स अ न्यू डेटा टाइप इज डिफाइंड युजिंग क्लास इट कॅन बी यूज टू क्रिएट ऑब्जेक्ट्स ऑफ दॅट टाइप. म्हणजेच काय, मी तुम्हाला सांगितलं होतं युजर डिफाइंड डेटा टाइप आहे क्लास, आणि तो कशासाठी यूज केला जातो, तर वी वॉन्ट टू क्रिएट ऑब्जेक्ट्स फ्रॉम दिस पर्टिक्युलर डेटा टाइप. आणि एकदा का तुम्ही क्लास युजर डिफाइंड डेटा टाइप तुमचा डिफाईन करून झाला की त्या युजर डिफाइंड डेटा टाइप पासून तुम्ही n नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स क्रिएट करू शकता, हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजेच क्लास इज नथिंग बट अ टेम्पलेट फॉर क्रिएशन ऑफ ऑब्जेक्ट्स. आणि ऑब्जेक्ट्स काय असतात सांगितलं तुम्हाला, ऑब्जेक्ट इज नथिंग बट अ इन्स्टन्स ऑफ अ क्लास, बरोबर. क्लासेस क्रिएट ऑब्जेक्ट्स अँड ऑब्जेक्ट यूज मेथड्स टू कम्युनिकेट बिटवीन देम. म्हणजेच क्लासेस कशासाठी वापरतो आपण, तर ऑब्जेक्ट्स क्रिएट करण्यासाठी. आणि जे एवढे पण आपण ऑब्जेक्ट्स क्लासेस साठी क्रिएट करणार आहे ते सगळे ऑब्जेक्ट्स एकमेकाबरोबर कशा पद्धतीने कम्युनिकेशन करणार आहेत, तर थ्रू मेथड्स. क्लिअर आहे का, सांगा. मग सिंटॅक्स दिसतोय बघा तुम्हाला, क्लास क्रिएट करण्याचा सिंटॅक्स आहे. क्लास हा कीवर्ड आहे, त्याच्यानंतर क्लासला नाव द्यायचंय, त्याच्यानंतर फील्ड डिक्लरेशन आहे आणि मेथड डिक्लेरेशन. 1 मिनिट थांबा. ठीक आहे. मग क्लास कसा डिफाइन करायचा ते पण दिले बघा तुम्हाला एक्झाम्पल. क्लास रेक्टँगल इंटिजर लेंथ कॉमा विड्थ डिक्लरेशन ऑफ व्हेरिएबल्स, त्यालाच इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणतात. आणि डेफिनेशन ऑफ मेथड बघा कसे दिले, व्हाईड गेट डेटा इंटिजर एक्स कॉमा इंटिजर वाय लेंथ इक्वल्स टू एक्स आणि विड्थ इक्वल्स टू वाय. क्लिअर आहे का. येस, चॅट बॉक्स मध्ये सांगा मला, क्लिअर आहे का. मग ऑब्जेक्ट काय असतं, ऑब्जेक्ट बघा जसं आपण आता मगाशी म्हणलो, ऑब्जेक्ट इज नथिंग बट इन्स्टन्स ऑफ अ क्लास, बरोबर. मग ऑब्जेक्ट काय असतं, तर ऑब्जेक्ट नथिंग बट अ बेसिक युनिट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग and it represents the real life entities. Objects are nothing but the real life entities and is nothing but the basic unit of your object oriented programming. मग ऑब्जेक्टच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते असतात. एलिमेंट काय आहेत ऑब्जेक्टचे, तर पहिला एलिमेंट काय स्टेट, पहिला एलिमेंट काय स्टेट, बरोबर. ऑब्जेक्टचा पहिला एलिमेंट आहे स्टेट. स्टेट काय तर बघा, स्टेट्स आर नथिंग बट रिप्रेझेंटेड बाय ऍट्रिब्यूट्स ऑफ एन ऑब्जेक्ट. इट रिफ्लेक्ट द प्रॉपर्टीज ऑफ अ ऑब्जेक्ट, बरोबर. म्हणजे स्टेट ऑब्जेक्टची जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर ती स्टेट कशामध्ये रिप्रेझेंट करता तुम्ही, ऍट्रिब्यूट्स ऑफ एन ऑब्जेक्ट. अँड दीज ऍट्रिब्यूट्स आर नथिंग बट द प्रॉपर्टीज ऑफ एन ऑब्जेक्ट. जसं की आता मगाशी आपण बघितलं होत्या प्रॉपर्टीज कोणत्या होत्या ऑब्जेक्टच्या, लेंथ आणि ब्रेथ, बरोबर. ह्या प्रॉपर्टीज होत्या ऑब्जेक्ट किंवा त्यात ऍट्रिब्यूट्स होत्या. म्हणजे स्टेट काय झाली त्या ऑब्जेक्टची, रेक्टँगल क्लासच्या ऑब्जेक्टची स्टेट काय झाली, लेंथ आणि ब्रेथ. दीज आर नथिंग बट द प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल क्लास. So these are the attributes of that particular class rectangle. So state or attributes of rectangle class are nothing but length and breadth. Behavior is represented by methods of object. मग मेथड्स जसं की आता आपण दोन मेथड डिफाईन केले होते, सेट डेटा आणि गेट एरिया रेक्टँगल क्लासमध्ये. सो सेट डेटा अँड गेट एरिया मेथड्स ऑफ क्लास रेक्टँगल are nothing but the behavior of rectangle object. बिहेवियर ऑफ रेक्टँगल ऑब्जेक्ट कोणत्या बिहेवियर, तर सेट डेटा आणि गेट एरिया ज्या मेथड्स आपण लिहिल्या होत्या, दोज आर द बिहेवियर्स ऑफ रेक्टँगल ऑब्जेक्ट. आणि आयडेंटिटी काय, व्हॉट इज आयडेंटिटी, इट गिव्स युनिक नेम टू अन ऑब्जेक्ट अँड एनेबल्स वन ऑब्जेक्ट टू इंटरॅक्ट विथ
अदर ऑब्जेक्ट. जसं की आता आपण रेक्टँगल हा ऑब्जेक्ट बनवता आणि त्याचा रेफरन्स जो काही रिटर्न होतो ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर, तो रेफरन्स आपण कलेक्ट केला होता रेक्ट नावाच्या रेफरन्स व्हेरिएबल मध्ये, आणि तो रेफरन्स व्हेरिएबल इज नथिंग बट द आयडेंटिटी ऑफ दॅट ऑन ऑब्जेक्ट. बरोबर, आयडेंटिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. मग बघा, आयडेंटिटी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे, डॉग. डॉग आयडेंटिटी काय असणार आहे डॉगची? नेम ऑफ डॉग. बरोबर. स्टेट ऑर ऍट्रिब्यूट्स काय असणार आहे डॉगच्या? तर ब्रीड, त्याचं ब्रीड कोणतं आहे, एज काय आहे त्या डॉगचं, कलर कोणता आहे. दीज आर द ऍट्रिब्यूट्स ऑफ डॉग ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर डॉग ऑब्जेक्टचं बिहेवियर काय असणार आहे? तर बार्क, स्लीप आणि ईट. म्हणजे तो बार्क करणार आहे, स्लीप करणार आहे आणि ईट करणार आहे. हे फंक्शन्स किंवा मेथड्स तो परफॉर्म करणार आहे. आणि स्टेट काय असणार आहे त्याची? तर कोणत्या जातीचा आहे किंवा त्याचं एज काय आहे आणि त्याचा कलर काय. बरोबर. आणि त्या डॉगचं नाव असेल ती आयडेंटिटी असणार आहे त्या ऑब्जेक्टची. क्लिअर आहे का? म्हणजे आता तुम्हाला विचारलं व्हॉट इज अ क्लास, तर तुम्ही सांगू शकला पाहिजे क्लास इज नथिंग बट अ टेम्पलेट फॉर क्रिएशन ऑफ an object to define data type, and once class is defined, object as you want, and objects are nothing but the instances of an class, and objects are nothing but the real-time entities, and objects are having some properties or characteristics. These are represented by state, behavior, and identity of an object. State is nothing but attributes or properties of an object. In our case, we have defined rectangle class. So in that class, we were having length and breadth as the properties of that particular rectangle object. Then behavior is nothing but method of an object. In our class, we have defined set data and get area as the two methods. So set data and get area methods of rectangle object are behaviors of rectangle object. Then we have given reference variable name rect as a reference variable name to access that particular rectangle object. So identity of that rectangle rect. Okay. So this is the how your object works. ओके. मग क्रिएटिंग ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो बघा. डिक्लेअरिंग अन ऑब्जेक्ट ऑल्सो called instantiating a class. When object of class is created, the class is said to be instantiated. बरोबर आहे. म्हणजेच ऑब्जेक्ट ज्यावेळी आपण क्लासचा क्रिएट करतो त्यावेळी क्लास इन्स्टंटिएट झालेला असं म्हणतो. डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल टू होल्ड अन ऑब्जेक्ट इज जस्ट लाईक डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल टू होल्ड अ व्हॅल्यू ऑफ प्रिमिटिव्ह टाईप. बरोबर. डिक्लेरेशन डज नॉट क्रिएट न्यू ऑब्जेक्ट. इट इज सिम्पली व्हेरिएबल दॅट कॅन रेफर टू अन ऑब्जेक्ट. जसं की खाली एक्झाम्पल रेक्टँगल रेक 1 असं म्हटलं की ऑब्जेक्ट क्रिएट होत नाही. बरोबर. तर ऑब्जेक्ट कधी क्रिएट होणार आहे? ज्यावेळी तुम्ही न्यू ऑपरेटर वापराल त्यावेळी ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहे. रेक्टँगल रेक 1 म्हटलं तुम्ही तर तो जस्ट रेफरन्स व्हेरिएबल आहे की जो आता कोणत्याही ऑब्जेक्टला पॉईंट करत नाही. तो आता नलला पॉईंट करतोय. तो कोणत्याही ऑब्जेक्टला पॉईंट करत नाही. Unless you are using new keyword, your object won't be created. Right now, it's just a reference variable which can refer to an object. But right now, it is not referring to any object or it is not pointing to any object. It is just pointing to null. That's it. मग नेक्स्ट बघा दुसरं. आता आपण जर बाबा व्हेरिएबल डिफाईन केला, मग ऍक्च्युअल मध्ये ऑब्जेक्ट कसा क्रिएट करणार आहे? तर न्यू ऑपरेटर. मग बघा, इन्स्टन्शिएटिंग अन ऑब्जेक्ट. अन ऑब्जेक्ट इज ऑल्सो रेफर टू अन इन्स्टन्शिएटिंग अन ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्याला आपण इन्स्टन्शिएटिंग ऑब्जेक्ट पण म्हणू शकतो. ऑब्जेक्ट्स इन जावा आर क्रिएटेड युझिंग न्यू ऑपरेटर. हे लक्षात ठेवा. द न्यू ऑपरेटर क्रिएट्स अन ऑब्जेक्ट ऑफ स्पेसिफाईड क्लास अँड रिटर्न्स रेफरन्स टू दॅट ऑब्जेक्ट. बरोबर. आणि मग ऑब्जेक्ट कसा क्रिएट केलाय बघा. रेक्टँगल क्लास नेम rect1 इक्वल्स टू न्यू रेक्टँगल. क्लास नेम रेफरन्स व्हेरिएबल नेम इक्वल्स टू न्यू रेक्टँगल. Now rectangle object will be created on heap and address of that particular rectangle object on heap will be returned to reference variable rect1. Now you can say that rect1 variable or reference variable points to rectangle object, or it holds an address of rectangle object, or it is now referring rectangle object. Okay. Assigns the variable. The variable rect1 is now an object of rectangle class. Okay. Clear आहे. ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा? युझिंग न्यू ऑपरेटर. हा बघा, क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट. बरोबर. इनिशियलायझिंग अन ऑब्जेक्ट. मग काही वेळेला कसं होतं
की बाबा ज्यावेळी तुम्ही डेटा मेंबर्स असतात तुमच्या क्लासमध्ये डिफाईन केलेले त्यांना इनिशियल व्हॅल्यूज तुम्हाला प्रोव्हाइड करावे लागतात. इनिशियल व्हॅल्यूज प्रोव्हाइड करण्यासाठी तुम्ही कन्स्ट्रक्टरचा यूज करू शकता. कन्स्ट्रक्टर म्हणजेच काय, they are nothing but the methods without having any return type. Their name is same as a class name and their job is to initialize the data members of an object. म्हणजेच इनिशियल व्हॅल्यूज जर डेटा मेंबर्सना प्रोव्हाइड करायचे असतील ज्यावेळी तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता त्यावेळी तुम्हाला कन्स्ट्रक्टर्स वापरावे लागतात. आणि कन्स्ट्रक्टर्स हे जावामध्ये ऑटोमॅटिकली ज्यावेळी तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता त्यावेळी कॉल केले जातात. कन्स्ट्रक्टर्स आपण डिटेलमध्ये बघणार आहे त्यामुळे त्याचं एवढं काही टेन्शन घेऊ नका. फक्त एवढंच लक्षात ठेवा, कन्स्ट्रक्टर्स आर नथिंग बट द मेथड्स whose name is same as a class name but they will not have any return type and their job is to initialize the data members of an object or their job is to provide values to the data members. ठीक आहे. मग बघा, इनिशियलाइजिंग an object, classes provide constructor methods to initialize new object of that type. A class may provide multiple constructor to perform different kinds of initialization on new objects. मग बघा, रेक्टँगल rect1 equals to new rectangle 10,20. आता ह्या 10,20 ह्या व्हॅल्यूज कुठे पास केल्या जातील तर कन्स्ट्रक्टरला. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, इट इज अ मेथड. बरोबर आहे, इट इज अ मेथड विच इज अवेलेबल इन युअर क्लास. बरोबर, विच इज अवेलेबल इन युअर क्लास. If you are defining it, that's fine. If you are not providing it, then Java will provide you default constructor. Okay, Java will provide you one default constructor. आणि जर तुम्ही डिफाईन केला असेल जसं आता मी इथं दिसतंय तुम्हाला, रेक्टँगल क्लासचा जो कन्स्ट्रक्टर आहे त्याला 10 आणि 20 ह्या व्हॅल्यू पास केल्यात तर त्या कन्स्ट्रक्टरचं नाव पण सेम ॲज अ क्लास नेम असणार आहे रेक्टँगल. आणि ब्रॅकेटमध्ये 2 पॅरामीटर्स असतील, इंटिजर ए कॉमा इंटिजर बी. आणि त्याच्यामध्ये ह्या 10 आणि 20 व्हॅल्यूज पास केल्या जातील त्या व्हेरिएबल्स मध्ये ए आणि बी. आणि आतमध्ये मग लेंथ आणि ब्रेडला व्हॅल्यू सेट केल्या जातील. आणि हा ऑटोमॅटिकली कॉल होतो, तुम्हाला कॉल करण्याची गरज नाही. जसं की आपण मेथड कॉल करतो ऑब्जेक्ट नेम यूज करून, तसं कन्स्ट्रक्टर कॉल करण्याची गरज नाही. दे विल बी ऑटोमॅटिकली इन्वोक when object of class will be created. So constructors are nothing but the methods which are having same name as a class name but they will not have any return type and their job is to initialize the data members of an object. Clear आहे का? ओके. मग बघा, डेटा मेंबर्स कसे ऍक्सेस करायचे किंवा मेथड्स कसे ऍक्सेस करायचे दिले बघा. एक्झाम्पल बघा डायरेक्टली, rect1 डॉट लेंथ इक्वल्स टू 10, rect1 डॉट विड्थ इक्वल टू 20. हे डेटा मेंबर्स आहेत. बरोबर, म्हणजेच ऑब्जेक्ट नेम डॉट डेटा मेंबर नेम. सेम वे ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा, रेक्टँगल r1 इक्वल्स टू न्यू रेक्टँगल. हे झालेलं आहे माहित तुम्हाला. आणि फंक्शन कसं कॉल करायचं तर r1 डॉट किंवा मेथड कशी कॉल करायची, ऑब्जेक्ट नेम डॉट मेथड नेम. आणि त्याला काय पॅरामीटर पास करत असाल तर ते पास करा. ठीक आहे. मग बघा, ऑब्जेक्ट्स इन जावा आर क्रिएटेड युझिंग न्यू ऑपरेटर. ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ क्लास. क्लिअर आहे का? इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का विचारा. बघा, टोकन म्हणजे काय असते सांगाल बघा. टोकन इज द स्मॉलेस्ट एलिमेंट ऑफ प्रोग्राम दॅट इज मिनिंगफुल टू द कंपायलर. बरोबर, टोकन इज नथिंग बट द स्मॉलेस्ट एलिमेंट ऑफ प्रोग्राम दॅट इज मिनिंगफुल टू कंपायलर. मग टोकन मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, कोड्स येतात, बरोबर, कॉन्स्टंट्स येतात
आयडेंटिफायर्स येतात, स्ट्रिंग्स येतात, स्पेशल ऑपरेटर्स येतात. ठीक आहे. मग कीवर्ड बघा, जे पण जावा लँग्वेज तुम्हाला प्रोव्हाइड करतं, जसं की क्लास इज अ कीवर्ड, इंटिजर, त्याच्यानंतर ब्रेक, रिटर्न, वाईल, इफ, एल्स, फॉर, डू वाईल, एक्सेट्रा, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, जे पण बाबा तुम्हाला जावा प्रोग्रामिंग कीवर्ड्स प्रोव्हाइड करतं, आणि जे तुम्ही व्हेरिएबलची नाव म्हणून वापरू शकत नाही, दोज आर टोकन्स अँड दोज कम्स इन टू कॅटेगरी ऑफ कीवर्ड्स, बरोबर, विच आर सप्लाइड टू यू बाय जावा अँड दे हॅव स्पेसिफिक मिनिंग. जसं की इंटिजर इज अ कीवर्ड इन जावा and it is having specific meaning that it is going to whatever variable that you will be defining of type int will store integer type of value. म्हणजे काहीतरी मिनिंग आहे त्या कीवर्ड्सना आणि ते कीवर्ड्स तुम्ही जावामध्ये व्हेरिएबलची नावं म्हणून यूज करू शकत नाही. मग कॉन्स्टंट्स, जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं, कॉन्स्टंट्स असतात सी किंवा सी प्लस प्लस मध्ये कॉन्स्ट कीवर्ड वापरून तुम्ही व्हेरिएबलला व्हॅल्यूज असाइन करतात की ज्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज थ्रू आउट प्रोग्राम कॉन्स्टंट असतात किंवा युनिव्हर्सल कॉन्स्टंट्स असतात. जसं की पायची व्हॅल्यू 3.14 आहे, बरोबर, त्याची व्हॅल्यू चेंज होत नाहीये. मग असे जे युनिव्हर्सल कॉन्स्टंट्स आहेत ते जर तुमच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला डिफाईन करायचे असतील आणि त्यांच्या व्हॅल्यूज जर तुम्हाला चेंज करायचे नसतील थ्रू आउट प्रोग्राम, तर तुम्ही फायनल कीवर्ड वापरू शकता. फायनल इंट ए इक्वल्स टू 20 तुमच्यासाठी एक एक्झाम्पल दिलेला आहे बघा. मग तो इंटिजर व्हेरिएबल आहे जो ए नावाचा, त्याची जी व्हॅल्यू आपण स्टार्टला सेट केली 20 ती तशीच कॉन्स्टंट राहील. इफ यू विल ट्राय टू चेंज द व्हॅल्यू ऑफ दिस ए व्हेरिएबल इट विल गिव्ह यू एन एरर बिकॉज फायनल कीवर्ड प्रोव्हाइड्स कॉन्स्टंट व्हॅल्यू, बरोबर आहे. वन्स यू डिफाईन एनी व्हेरिएबल फायनल, that variable cannot be modified throughout your program. That variable's value remains constant throughout your program. म्हणजेच कॉन्स्टंट्स आर एक्सप्रेशन्स विथ फिक्स्ड व्हॅल्यू. दे आर ऑल्सो कॉल्ड एज लिटरल्स, बरोबर. सिंटॅक्स काय मग, तर फायनल कीवर्ड, त्याच्यानंतर डेटा टाईप, व्हेरिएबल नेम आणि त्याला जी काही इनिशियल व्हॅल्यू तुम्हाला असाइन करायची अँड दॅट व्हॅल्यू शुड बी कॉन्स्टंट थ्रू आउट युअर प्रोग्राम, ती व्हॅल्यू असाइन करायची, बरोबर. त्याच्यानंतर आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर्स म्हणजेच काय, नाव आहेत. नावं कशाची नावं, व्हेरिएबलची नावं, मेथडची नावं, क्लासेसची नावं, पॅकेजेसची नावं, पॅकेजेसची नावं, बरोबर, जी तुम्ही देणार आहे, बरोबर. मेथडची नावं किंवा क्लासेसची नावं, व्हेरिएबलची नावं, पॅकेजेसची नावं, त्यांना म्हटलं तर आयडेंटिफायर्स. मग त्यांच्यासाठी काही रूल्स आहेत किंवा व्हेरिएबलचं नाव कसं डिफाईन करायचं, काय काय असलं पाहिजे, ते सगळं आपण बघणार आहे डिटेलमध्ये. त्याच्यानंतर स्ट्रिंग्स. स्ट्रिंग काय आहे तर बाबा सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. तुम्ही सी मध्ये पण बघितलेलं आहे, सी प्लस प्लस मध्ये पण बघितलेलं आहे. इट इज नथिंग बट अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. जसं मग कॅरेक्टर अरे डिफाईन केलाय बघा बाजूला एक्झाम्पल मध्ये, त्याच्यामध्ये ए टी एन वाय एल ए हे सगळे कॅरेक्टर्स आहेत. आणि त्याच्यापासून स्ट्रिंग कशी क्रिएट केली बघा, स्ट्रिंग एस इक्वल्स टू न्यू स्ट्रिंग सी एच. आता जावामध्ये स्ट्रिंग हा ऑब्जेक्ट आहे, मग तो ऑब्जेक्ट आहे तो क्रिएट करण्यासाठी न्यू ऑपरेटर पास केलेला आहे आणि कन्स्ट्रक्टर म्हणून आपण कॅरेक्टर अरे पास केलेला आहे जो आपण वरती डिफाईन केलेला आहे, ए टी एन वाय एल ए, बरोबर. मग तो काय करेल, वरच्या ए टी एन वाय एल ए ह्या कॅरेक्टर्स पासून स्ट्रिंग तयार करेल की जी कंटिन्युअस असेल ए टी एन वाय एल ए, बरोबर आहे. त्याच्यानंतर स्पेशल सिम्बॉल्स मध्ये कोणकोणते येतात तर अल्फाबेट, डिजिट्स आणि व्हाईट स्पेसेस हे सोडून जे पण असतील स्पेशल सिम्बॉल, जसं की स्क्वेअर ब्रॅकेट्स आहेत, त्याच्यानंतर रेक्टँग्युलर ब्रॅकेट्स आहेत, हे सगळे जे येणार आहेत ते तुमचे कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार आहेत तर स्पेशल सिम्बॉल्स मध्ये. ऑपरेटर्स म्हणजेच काय की बाबा स्पेसिफिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी जे सिम्बॉल्स तुम्ही वापरता, जसं की डिवाइड बाय, प्लस, डबल इक्वल टू किंवा क्वेश्चन मार्क, बरोबर. हे सगळे जे ऑपरेटर्स आहेत दोज आर ऑल्सो टोकन्स. मग टोकन्स आर नथिंग बट द स्मॉलेस्ट एलिमेंट्स ऑफ प्रोग्राम. दोज आर मिनिंगफुल टू द कंपायलर. आणि त्याच्यामध्ये कॅटेगरीज येतात कीवर्डच्या, कॉन्स्टंटच्या, आयडेंटिफायरच्या, स्ट्रिंगच्या, स्पेशल सिम्बॉलच्या आणि ऑपरेटर्सच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कीवर्ड्स तुमच्यासाठी जावानं जे डिफाईन केलेले आहेत कीवर्ड्स की जे तुम्ही आयडेंटिफायर्स म्हणून किंवा व्हेरिएबलची नावं म्हणून वापरू शकत नाही. यांना स्पेसिफिक मिनिंग आहे. कंपायलर यांचा स्पेसिफिक मिनिंग आहे, त्यामुळं एका वेगळ्या पद्धतीने इंटरप्रिट केले जातात. हे व्हेरिएबलची नावं म्हणून तुम्ही वापरू शकत नाही. तर हे कीवर्ड्स बघा कोणते, जावा कीवर्ड्स कॅनॉट बी युज्ड ॲज अन आयडेंटिफायर्स. हे सगळे कीवर्ड्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. ऍबस्ट्रॅक्ट आहे, कॅर आहे, केस आहे, बाईट आहे, इंट आहे, फ्लोट आहे, लॉंग आहे. ऑल दीज आर having specific meanings for compiler or JVM. So you cannot use these keywords which are supplied to you by Java or defined by Java as variable names or identifier names. ठीक आहे. नेक्स्ट आहे
कॉन्स्टंट लिटरल्स. मग कॉन्स्टंट्स किंवा लिटरल्स काय असतात तर कॉन्स्टंट्स ऑर लिटरल्स इज अन आयडेंटिफायर हुज व्हॅल्यू इज फिक्स्ड अँड डज नॉट चेंज ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. जसं की आता आपण एक व्हेरिएबल होता फायनल कीवर्ड यूज करून, त्याची व्हॅल्यू थ्रू आउट प्रोग्राम चेंज होत नाही. जे पण फायनल आहे, तुम्ही जर त्या फायनल व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करण्याचा प्रयत्न केला तर जेव्हीएम किंवा कंपायलर तुम्हाला एरर देणार आहे. का तर फायनल व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होत नाही, तो कॉन्स्टंट असतो थ्रू आउट प्रोग्राम. तसंच लिटरलचे व्हॅल्यूज आहेत त्या फिक्स्ड आहेत. आणि ज्या प्रोग्राम थ्रू आउट प्रोग्राम चेंज होत नाही तर त्याचे काही एक्झाम्पल्स दिलेत बघा. इंटिजर लिटरल्स असतील तर त्याच्या काही व्हॅल्यूज दिलेत ज्या तुम्ही असाइन करू शकता. फ्लोटिंग पॉईंटच्या काही व्हॅल्यूज दिलेत ज्या तुम्ही असाइन करू शकता. कॅरेक्टरसाठी काही व्हॅल्यू असाइन करू शकता. बुलियनसाठी काही व्हॅल्यू. बुलियन इज नथिंग बट युअर ट्रू ऑर फॉल्स व्हॅल्यू, म्हणजेच आयदर इट विल बी ट्रू ऑर आयदर इट विल बी फॉल्स. बरोबर. आणि स्ट्रिंग साठी काही एक्झाम्पल दिलेत की जे तुम्ही कॉन्स्टंट लिटरल म्हणून व्हॅल्यूज असाइन करू शकता आणि त्यांचे व्हॅल्यू थ्रू आउट प्रोग्राम कॉन्स्टंट राहतील. ठीक आहे. म्हणजे ह्या कॅटेगरीज आहेत इंटिजर लिटरल्स, फ्लोटिंग पॉईंट लिटरल्स, बुलियन लिटरल्स, स्ट्रिंग लिटरल्स आणि कॅरेक्टर लिटरल्स. त्याच्यानंतर मग डेटा टाइप्स आहेत. बरोबर. डेटा टाइप्स काय असतात तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की बाबा कोणत्या पद्धतीचा डेटा व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचा, आपल्याला कोणत्या टाईपचा असणार आहे डेटा स्टोअर करायचा आहे. मग हे सगळं कशावरून डिफाईन केलं जातं तर डेटा टाईप्सवरून. जसं की इंटिजर ए नावाचा व्हेरिएबल मी डिफाईन केला तर ए हा व्हेरिएबल आहे की जो एखाद्या मेमरी लोकेशनला पॉईंट करतोय, पण त्या मेमरी लोकेशनला जी व्हॅल्यू स्टोअर होणार ती इंटिजर टाईपची असली पाहिजे, हे त्याचं मिनिंग आहे. सेम वे जर मी फ्लोट ए म्हणत असेल तर फ्लोट टाईपची व्हॅल्यू त्या ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली जाऊ शकते, हे मिनिंग आहे. बरोबर आहे, हे मिनिंग आहे त्याचं. मग हे डेटा टाइप्स आहेत ते कोणकोणत्या ज्यामध्ये तर दोन बेसिक कॅटेगरी येतात, प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजेच इंट्रिन्सिक. बरोबर आहे. आणि नॉन प्रिमिटिव्ह म्हणजेच डिराइव्हड, जे तुमच्या म्हणू शकता की बेसिक डेटा टाइप्स पासून किंवा इंट्रिन्सिक डेटा टाइप पासून डिराइव्ह केलेले आहेत. बरोबर आहे. मग प्रिमिटिव्ह कॅटेगरीमध्ये दोन कॅटेगरी येतात, न्यूमेरिक आणि नॉन न्यूमेरिक. मग न्यूमेरिक मध्ये इंटिजर येतात आणि फ्लोटिंग पॉईंट्स येतात. नॉन न्यूमेरिक मध्ये कॅरेक्टर्स येतात आणि बुलियन्स येतात. आणि नॉन प्रिमिटिव्ह मध्ये इकडे क्लासेस, अरेज, इंटरफेसेस, ऑब्जेक्ट आणि स्ट्रिंग्स येतात. मग बघा जावामध्ये अरेज आर ऑब्जेक्ट्स. बरोबर. त्याच्यानंतर स्ट्रिंग्स आर ऑब्जेक्ट्स. बरोबर. क्लास, इंटरफेस अँड ऑब्जेक्ट, ऑल दीज आर डिराइव्ड डेटा टाइप्स. मग तुम्हाला बाजूला मी एक चार्ट दिसतोय बघा तुम्हाला. तिथं काय दिसतंय तुम्हाला, प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे बुलियन. त्याच्यानंतर त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू काय असणार आहे आणि डिफॉल्ट साईज काय असणार आहे. तर प्रिमिटिव्ह डेटा टाइपची डिफॉल्ट व्हॅल्यू असते फॉल्स. बरोबर. आणि त्याची साईज म्हणजेच मेमरीमध्ये स्टोअर करण्यासाठी बुलियन जी साईज लागते ती असते 1 बीट. बरोबर. कॅरेक्टर व्हेरिएबलची डिफॉल्ट व्हॅल्यू असते /U000, त्याला म्हटलं होतं नल कॅरेक्टर. त्याला काय म्हटलं होतं, नल कॅरेक्टर. आणि त्याची डिफॉल्ट साईज आहे 2 बाईट्स, म्हणजे कॅरेक्टर स्टोअर करायला किती बाईट्स लागतात, 2 बाईट्स. जसं की तुमच्या C++ मध्ये कॅरेक्टर स्टोअर करायला किती बाईट्स लागतात, 1 बाईट लागतात. आणि त्याचा डिसएडव्हान्टेज काय होता, 1 बाईट लागल्यामुळं तुम्ही मॅक्सिमम किती कॅरेक्टर रिप्रेझेंट करू शकतात होता, 2⁸. दॅट कम्स टू बी अराउंड 256, म्हणजे 256 कॅरेक्टर फक्त तुम्ही आस्की सिस्टीम, जी C++ कॅरेक्टर एन्कोडिंग सिस्टीम यूज करायचं ती आस्की होती. आणि त्या आस्की सिस्टीमसाठी 1 बाईट मेमरी सफिशियंट होती कॅरेक्टर स्टोअर करण्यासाठी. आणि त्याच्यामुळं मॅक्सिमम 256 कॅरेक्टर आस्की सिस्टीम मध्ये रिप्रेझेंट करू शकत होता. पण जावामध्ये कॅरेक्टरसाठी 2 बाईट्स अवेलेबल आहेत. 2 बाईट्स 2⁻16, दॅट कम्स टू बी अराउंड 65,536. मीन्स जावा रिप्रेझेंट मोर कॅरेक्टर्स दॅन युअर आस्की सिस्टीम, हे लक्षात ठेवा. जावा जो कॅरेक्टर एन्कोडिंग सिस्टीम यूज करतो त्याला म्हटलं जातं युनिकोड सिस्टीम. त्याला काय म्हटलं जातं, युनिकोड. युनिकोड सिस्टीम मध्ये तुम्ही 256 कॅरेक्टरपेक्षा जास्त कॅरेक्टर्स रिप्रेझेंट करू शकता. वेगवेगळ्या लँग्वेजेस मधले कॅरेक्टर रिप्रेझेंट करू शकता. वेगवेगळ्या डिफरंट लँग्वेजेस मधले कॅरेक्टर्स तुम्ही जावा लँग्वेज मध्ये एन्कोड करू शकता बिकॉज ऑफ युनिकोड सिस्टीम. आणि युनिकोड सिस्टीम साठी जी मेमरी साईज आहे कॅरेक्टर स्टोअर करण्यासाठी ती 2 बाईट्स आहे जावामध्ये. बाईट आहे, बाईट नावाचा जो काही प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू 0 असणार आहे आणि तो स्टोअर करण्यासाठी नावाप्रमाणेच 1 बाईट मेमरी लागणार आहे. शॉर्ट नावाचा जो डेटा टाइप आहे त्याला 2 बाईट मेमरी लागणार आहे, त्याची पण डिफॉल्ट व्हॅल्यू 0 आहे. इंटिजर हा डेटा टाइप आहे, त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू 0 असणार आहे आणि त्याला स्टोअर करण्यासाठी 4 बाईट्स लागणार आहेत. लॉंग ची डिफॉल्ट व्हॅल्यू असणार आहे 0 आणि L. बरोबर आहे. आणि स्टोअर करण्यासाठी त्याला साईज लागणार आहे 8 बाईट.
फ्लोटिंग पॉईंटची डिफॉल्ट व्हॅल्यू असणार आहे 0.0f आणि डिफॉल्ट साईज त्याची असणार आहे 4 बाईट्स आणि डबल जो व्हेरिएबल असणार आहे त्याची जी व्हॅल्यू असणार आहे डिफॉल्ट ती 0.0d असणार आहे आणि डिफॉल्ट साईज असणार आहे 8 बाईट. डिफॉल्ट साईज असणार आहे 8 बाईट. मग डेटा टाइप्स कशात लागतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दे आर नथिंग बट द or they represent what kind of data you want to store in variable, and variables are nothing but the names for particular memory locations. हे तुम्हाला माहिती आहे की when I am defining variable in a, at that stage a is a variable which is pointing to some memory location or it is a name of some memory location, and at that location the values will be stored and those values will be of type integer. बरोबर आहे. म्हणजे एक मेमरी लोकेशन आहे, त्या मेमरी लोकेशनचं नाव ए आहे आणि त्या त्या मेमरी लोकेशनला ज्या व्हॅल्यू स्टोअर करणार ते इंटिजर टाईपचे असतील. हे सिंपल मिनिंग आहे. तसंच फ्लोट बी म्हटलं मी तर बी हा एका मेमरी लोकेशनचं नाव असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे पर्टिक्युलर मेमरी लोकेशन ऍट विच फ्लोटिंग टाइप्स ऑफ व्हॅल्यूज और फ्लोट टाइप्स ऑफ व्हॅल्यूज विल बी स्टोर्ड विल बी ऍक्सेस बाय नेम बी. विल बी ऍक्सेस बाय नेम बी. मग हे बघा डेटा टाइप्स आहेत. न्यूमेरिक, इंटिजर, फ्लोटिंग पॉईंट, कॅरेक्टर, बुलियन, नॉन न्यूमेरिक. त्याच्यानंतर क्लास, अरे, इंटरफेस, ऑब्जेक्ट आणि स्ट्रिंग हे तुमचे डिराइव्ह डेटा टाइप्स. क्लिअर आहे का? मग व्हेरिएबल्स काय असतात बघा. व्हॉट आर व्हेरिएबल्स? अ व्हेरिएबल इज अ कंटेनर विच होल्ड्स द व्हॅल्यू व्हाईल द जावा प्रोग्राम इज एक्झिक्युटिंग. बरोबर आहे. मग व्हेरिएबल काय आहे आपण सांगितलं होतं की एक नाव दिलेलं आहे मेमरी लोकेशन आणि त्या मेमरी लोकेशनच्या ठिकाणी एक व्हॅल्यू स्टोअर्ड आहे. बरोबर आहे. म्हणजे इट इज अ काइंड ऑफ memory location or it is a kind of container which holds the value, which holds the value. बरोबर आहे. It is a kind of container which holds the value or it is a kind of memory location which holds some data that can be accessed while your Java program is being executed. बरोबर आहे. व्हेरिएबल इज असाइन्ड विथ अ डेटा टाइप. मग व्हेरिएबल मध्ये कोणत्या प्रकारची व्हॅल्यू स्टोअर करायचं हे कसं सांगणार आहे आपण, तर त्या व्हेरिएबलला आपण डेटा टाइप असाइन करणार आहे. जसं की इंटिजर ए, इंटिजर बी, इंटिजर सी किंवा फ्लोट ए, फ्लोट बी, फ्लोट सी म्हणता तुम्ही किंवा डबल ए, डबल बी, डबल सी. तुम्ही काय सांगताय ए, बी, सी हे व्हेरिएबल्स आहेत इंटिजर टाइपचे किंवा फ्लोट टाइपचे किंवा डबल टाइपचे. त्याचं मिनिंग काय की ते व्हेरिएबल्स फक्त आणि फक्त इंटिजर टाइपच्या व्हॅल्यू किंवा फ्लोट किंवा डबल टाइपच्या व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. मग व्हेरिएबल इज अ नेम ऑफ मेमरी लोकेशन. बरोबर आहे. इट्स अ काइंड ऑफ नेम दॅट इज असाइन टू दॅट पर्टिक्युलर मेमरी लोकेशन अँड युझिंग दॅट name you are going to access the value that is stored at that particular memory location. मग रूल्स आहेत व्हेरिएबल डिफाईन करण्याचे काही. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की व्हेरिएबलचं नाव, बरोबर आहे, व्हेरिएबल नेम्स मे बी ऑफ एनी लेंथ. म्हणजे कितीही मोठं व्हेरिएबलचं नाव तुम्ही ठेवू शकता पण त्याचं नाव स्टार्ट व्हायला पाहिजे ते लेटर्सनी, ए टू झेड लेटर्सनी स्टार्ट व्हायला पाहिजे, म्हणजे स्मॉल लेटर्सनी स्टार्ट व्हायला पाहिजे बघा. त्याच्यानंतर किंवा व्हेरिएबलचं नाव डॉलरनं स्टार्ट व्हायला अंडरस्कोरनं स्टार्ट व्हायला पाहिजे. ह्या तीन पैकी दुसऱ्या कशाने व्हेरिएबलचं नाव स्टार्ट नाही व्हायला पाहिजे. म्हणजे इट शुड बी आयदर small case letters A to Z, or it should start either with a dollar letter or it should start with underscore. सर काय म्हणताय रूल, व्हेरिएबल नेम मे कन्सिस्ट ऑफ नंबर्स, कॅरेक्टर्स, डॉलर्स अँड अन अंडरस्कोर बट व्हेरिएबल नेम कॅनॉट स्टार्ट विथ नंबर. व्हेरिएबलच्या नावामध्ये तुमच्या नंबर्स असू शकतात, कॅरेक्टर्स असू शकतात, त्याच्यानंतर डॉलर साईन असू शकतं, अंडरस्कोर असू शकतं, पण व्हेरिएबलचं नाव कधीही लेटरनं स्टार्ट होणार, सॉरी, व्हेरिएबलचं नाव कधीही नंबरनं स्टार्ट होणार नाही. ठीक आहे. Variables can never use special characters like plus, minus, and, star, hash, etc. म्हणजे व्हेरिएबलच्या नावामध्ये हे सिम्बॉल्स असले नाही पाहिजेत, प्लस, मायनस, अँड, स्टार, हॅश. रिझर्व वर्ड्स कॅनॉट बी युज्ड ॲज व्हेरिएबल नेम्स लाईक क्लास, मेन, इंट, फ्लोट, बरोबर, स्टॅटिक, फॉर, इफ. हे काय सगळे कीवर्ड बघितलं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं कीवर्ड्स जे आहेत, जे आव्हानं तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत, बरोबर, रिझर्व्ड आहे, त्यांचं स्पेशल मिनिंग आहे किंवा जेव्हीएम साठी, आणि ते व्हेरिएबलचं नाव म्हणून तुम्ही वापरू शकत नाही. बरोबर. स्पेस इज नॉट अलाउड इन व्हेरिएबल नेम. व्हेरिएबलच्या नावामध्ये स्पेस नसली पाहिजे. काही लोक काय करतात, माय क्लास, क्लासचं नाव लिहितात किंवा माय व्हेरिएबल, व्हेरिएबलचं नाव लिहितात आणि माय आणि व्हेरिएबल मध्ये स्पेस देतात किंवा माय आणि स्पेस देतात आणि क्लास असं लिहितात. असं नाही असलं पाहिजे. क्लासचं नाव पण कंटिन्यू असलं पाहिजे, व्हेरिएबलचं नाव पण कंटिन्यू असलं पाहिजे, त्यांच्या नावामध्ये स्पेस असली नाही पाहिजे. व्हेरिएबल नेम मस्ट बी युनिक इन स्कोप. व्हेरिएबलचं नाव काय असलं पाहिजे, युनिक असलं पाहिजे. व्हेरिएबल नेम शुड बी युनिक इन इट्स स्कोप. व्हेरिएबलचं नाव युनिक असलं पाहिजे. मग बघा व्हेरिएबल डिक्लरेशन आणि युनिशलायझेशन कसं करू शकता तुम्ही, तर बघा पहिल्या डायग्राम मध्ये इथं दिसतंय तुम्हाला इंटिजर एज, बरोबर, इंटिजर एज दिसतंय आणि सेमिकोलॉन दिलेला आहे. ह्याला म्हणलं तर व्हेरिएबल डिक्लरेशन.
बरोबर. व्हेरिएबल इनिशियलायझेशन कधी म्हणणार आहे आपण, जर व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केली तर. जसं की आता सेकंड डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते एज इक्वल टू 20, बरोबर. इथं व्हॅल्यू असाइन केली, ह्याला म्हणलं जातं व्हेरिएबल इनिशियलायझेशन. मग डिक्लरेशन आणि इनिशियलायझेशन तुम्ही एका स्टेटमेंटमध्ये करू शकता. इंटिजर एज इक्वल्स टू 20 एकाच स्टेजमध्ये इनिशियलायझेशन आणि डिक्लरेशन केले. बघा, इंटिजर एज व्हेरिएबल डिक्लेअर केला इक्वल्स टू 20 व्हॅल्यू असाइन केली, म्हणजेच इनिशियलायझेशन अँड डिक्लरेशन ऑफ व्हेरिएबल कॅन बी डन ऍट सिंगल स्टेटमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर मग टाइप्स और स्कोप्स ऑफ व्हेरिएबल. मग 3 प्रकारचे व्हेरिएबल असतात, मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यातले आपण 2 प्रकारचे स्टडी केले मगाच्या प्रोग्राम मध्ये. क्लास व्हेरिएबल्स, लोकल्स व्हेरिएबल्स, सॉरी लोकल व्हेरिएबल्स, इन्स्टन्स व्हेरिएबल्स आणि क्लास व्हेरिएबल्स. क्लास व्हेरिएबलला स्टॅटिक व्हेरिएबल्स म्हणतात, बरोबर आहे. मग हे लोकल व्हेरिएबल्स काय असतात, तर एखाद्या फंक्शन मध्ये किंवा एखाद्या मेथड मध्ये जे व्हेरिएबल्स डिफाईन केलेले असतात त्यांचं स्कोप त्या मेथड पुरतं आहे. त्या मेथडचं एक्झिक्युशन संपलं की ते व्हेरिएबल्स आउट ऑफ स्कोप जातात, आउट ऑफ स्कोप जातात. मग हे जे व्हेरिएबल्स आहेत जे मेथड मध्ये डिफाईन केलेले आहेत त्यांना म्हटलं जातं लोकल व्हेरिएबल्स, त्यांना म्हटलं जातं लोकल व्हेरिएबल्स. इन्स्टन्स व्हेरिएबल्स कोणते असतात, की जे व्हेरिएबल्स मेथडच्या बाहेर डिफाईन केलेले आहेत पण क्लासमध्ये डिफाईन केलेले आहेत. अ व्हेरिएबल दॅट इज डिक्लेअर्ड इनसाइड द क्लास बट आउटसाइड द मेथड इज कॉल्ड एज इन्स्टन्स व्हेरिएबल. जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं होते इंटिजर लेंथ आणि इंटिजर ब्रेड, ते कोणते व्हेरिएबल्स आहेत तुमचे, तर ते तुमचे इन्स्टन्स व्हेरिएबल आहेत. आणि इन्स्टन्स व्हेरिएबल्स का म्हटलेलं आहे त्यांना, तर जेवढे पण तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट कराल, सपोज 10 ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट केले तर 10 ऑब्जेक्टसाठी त्यांच्या सेपरेट कॉपीज क्रिएट केल्या जातील. म्हणजे इच ऑब्जेक्ट विल हॅव इट्स ओन कॉपी ऑफ इन्स्टन्स व्हेरिएबल्स. इच ऑब्जेक्ट विल हॅव इट्स ओन कॉपी ऑफ इन्स्टन्स व्हेरिएबल्स and one object cannot access the instance variables of another object. One object cannot access the instance variables of another object. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. A variable that is declared inside method is called as local variable. मेथडच्या आतमध्ये जे व्हेरिएबल डिफाईन केले ते लोकल्स आहेत, पण मेथडच्या बाहेर आणि क्लासच्या आतमध्ये डिफाईन केलेले व्हेरिएबल त्यांना म्हटलं तर इन्स्टन्स व्हेरिएबल. त्यांना काय म्हटलं तर इन्स्टन्स व्हेरिएबल. आणि इन्स्टन्स नावावरून समजतं की दे आर हॅव्हिंग सेपरेट कॉपीज फॉर इच इन्स्टन्स, सेपरेट कॉपीज फॉर इच इन्स्टन्स, बरोबर आहे. त्याच्यानंतर लास्ट कॅटेगरी ते व्हेरिएबलची क्लास और स्टॅटिक व्हेरिएबल. आता हे इम्पॉर्टंट आहे, त्यांच्या नावातच आहे क्लास किंवा स्टॅटिक व्हेरिएबल्स. म्हणजे काय, तुम्ही 10 ऑब्जेक्ट क्रिएट केले तर 10 ऑब्जेक्ट मध्ये या क्लास व्हेरिएबलची किंवा स्टॅटिक व्हेरिएबलची कॉपी शेअर केली जाईल. प्रत्येक ऑब्जेक्टसाठी सेपरेट कॉपी नसणार आहे. इन मेमरी देर विल बी ओनली वन कॉपी ऑफ स्टॅटिक व्हेरिएबल्स और क्लास व्हेरिएबल्स विल बी क्रिएटेड अँड दॅट कॉपी ऑफ व्हेरिएबल or that copy of class or static variable will be common to all objects. If one object makes modification to that particular class variable or static variable, that modification will reflect to all other objects. It is not like that each object will have its own copy of static variables. Okay, static variables are class variables, बरोबर. That means they will have single copy maintained in memory for all objects. They belong to whole class. What I am saying, they belong to whole class and they can be called using class name instead of object name. Instead of object name, you can call static members using class name. क्लिअर आहे का. म्हणजे स्टॅटिक मेंबर जर तुम्हाला ऍक्सेस करायचे असतील तर स्टॅटिक मेंबर तुम्ही कसे ऍक्सेस करणार आहे, युझिंग क्लास नेम, युझिंग क्लास नेम रादर दॅन ऑब्जेक्ट नेम. ऑब्जेक्ट नेम तो ऍक्सेस होऊ शकतो, नो प्रॉब्लेम, पण स्टँडर्ड काय सांगतं, इट शुड बी ऍक्सेस युझिंग क्लास नेम. मग मी तुम्हाला स्टॅटिक व्हेरिएबलचं एक एक्झाम्पल देतो आणि ऑब्जेक्ट क्रिएट करून दाखवतो. ठीक आहे. नोटपॅड stat dot java. बघा, क्लास स्टॅट नाव देतोय मी क्लासला. मेन मेथड क्लिअर करूया, मेन मेथड क्रिएट करूयात. पब्लिक स्टॅटिक void main string args. एक स्टॅटिक व्हेरिएबल डिफाईन करतो मी. स्टॅटिक व्हेरिएबल कसा डिफाईन करणार,
स्टॅटिक इंटिजर ए इक्वल्स टू 10 व्हॅल्यू असाइन करतो. क्लिअर आहे का? क्लिअर आहे. त्याच्यानंतर ह्या क्लासचा हा व्हेरिएबल मला प्रिंट करायचा आहे. कसा करू? सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. क्लासचं नाव काय? स्टॅट. सॉरी, आय शुड यूज कॅपिटल लेटर फॉर क्लास नेम. स्टॅट डॉट ए ठीक आहे. प्रोग्राम कंपाइल करतोय. जावा सी. मला रिनेम करावं लागेल याला. REN स्टॅट डॉट जावा टू स्टॅट जावा सी स्टॅट डॉट जावा. ओके, कंपाइल झालेलं आहे सक्सेसफुली. जावा स्टॅट डॉट क्लास नकोय मला, जावा. व्हॅल्यू 10 प्रिंट झालेली दिसते तुम्हाला. 10 प्रिंट झालेली दिसते सगळ्यांना. मी बघा ऑब्जेक्ट तो व्हेरिएबल कसा प्रिंट केलाय बघा जरा कोड तुम्हाला. सॉरी, क्लास फाईल ओपन झाली. बघा, व्हेरिएबल मी स्टॅटिक डिक्लेअर केला होता. मी क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट न करता त्याची व्हॅल्यू प्रिंट केली. बरोबर. स्टॅट डॉट ए क्लास नेम डॉट ए म्हटलेलं आहे. बरोबर आहे. ऑब्जेक्ट क्रिएट केलाय का क्लासचा? नाही केलेला. म्हणजेच स्टॅटिक व्हेरिएबल्स मी कसे ऍक्सेस करू शकतो? तर विदाउट युझिंग ऑब्जेक्ट नेम यू कॅन ऍक्सेस स्टॅटिक व्हेरिएबल्स युझिंग क्लास नेम. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करू शकतो. ऑब्जेक्टनी पण मी कॉल करू शकतो. ऑब्जेक्टनी पण हा ऍक्सेस करू शकतो. लेट अस से आय एम क्रिएटिंग ऑब्जेक्ट ऑफ स्टॅट क्लास. स्टॅट obj1 equals to new stat. बरोबर. दुसरा एक ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतो. अजून एक स्टॅट obj2 equals to new stat. दोन ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहेत मी. आणि obj1 डॉट a equals to obj1 dot a equals to a plus plus किंवा a+5 म्हणून. आता प्रिंट करूयात. हा किती प्रिंट व्हायला पाहिजे हो? 15. बरोबर, 15 प्रिंट व्हायला पाहिजे. होतंय का बघूयात. ओके, सॉरी, 10 आणि 15 व्हॅल्यू प्रिंट झाली. आता दुसऱ्या व्हेरिएबल मी दुसऱ्या ऑब्जेक्ट यूज करून पण मी व्हॅल्यू प्रिंट करतो. आता ऑब्जेक्टने कुठल्या मॉडिफिकेशन केलंय? obj1. तरी पण सॉरी, obj1 डॉट ए म्हणायला पाहिजे. सॉरी, आणि obj2 किती झालं? 10, 15, 15. म्हणजेच obj1 न जर स्टॅटिक व्हेरिएबल मध्ये मॉडिफिकेशन केलं, बघा obj1 न 5 ऍड केली होती त्याच्यामध्ये, तरी पण obj2 मध्ये पण ते रिपीट झालं. का? तर हा जो स्टॅटिक व्हेरिएबल आहे त्याची एकच कॉपी मेमरीमध्ये मेंटेन केली जाईल. आणि किती पण ऑब्जेक्ट असू द्यात, 10, 20 क्रिएट करा, त्या सगळ्या ऑब्जेक्टमध्ये ती कॉपी शेअर केली जाईल. बरोबर आहे. आणि स्टँडर्ड काय सांगतं की जे पण स्टॅटिक आहे ते तुम्ही ऑब्जेक्ट नेम ना ऍक्सेस करू शकता, बट यू शुड नॉट कॉल इट युझिंग ऑब्जेक्ट नेम, बट यू कॅन कॉल इट युझिंग ऑब्जेक्ट नेम. यू शुड कॉल इट युझिंग क्लास नेम. आता बघा, मी पुन्हा क्लास नेम यूज करून प्रिंट करतो व्हॅल्यू. आता 15 व्हॅल्यू प्रिंट होईल.
लास्टला, म्हणजे 3 वेळा. झालं 10 15 15. म्हणजे स्टॅटिक व्हेरिएबल समजले का? क्लिअर आहे का स्टॅटिक व्हेरिएबल? स्टॅटिक व्हेरिएबलची एकच कॉपी मेमरीमध्ये मेंटेन केली जाईल, बरोबर. ती जी कॉपी असणार आहे स्टॅटिक व्हेरिएबलची मेमरीमध्ये मेंटेन केलेली, ती सगळ्याच्या सगळ्या ऑब्जेक्ट्समध्ये कॉमन असेल किंवा शेअर केली जाईल. आणि स्टॅटिक व्हेरिएबल्स आर नथिंग बट अ क्लास व्हेरिएबल, सो दे कॅन बी कॉल्ड युजिंग क्लास नेम इन्स्टेड ऑफ ऑब्जेक्ट नेम. ऑब्जेक्ट नेमच्या ऐवजी क्लास नेम यूज करून तुम्ही स्टॅटिक मेंबर्स काय करू शकता, ऍक्सेस करू शकता. आणि आता पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. मेन ही मेथड पण स्टॅटिक आहे. का मेन मेथड स्टॅटिक आहे? तर बाबा विदाऊट क्रिएटिंग ऑब्जेक्ट आपण थोडं मेन मेथड कॉल करू शकतो. का कॉल करू शकतो? तर क्लास नेम यूज करून ती मेन मेथड जेव्हीएम कॉल करतो तुमच्यासाठी. आणि जेव्हीएम डज नॉट रिक्वायर ऑब्जेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास टू बी क्रिएटेड टू कॉल दॅट पर्टिक्युलर मेन मेथड. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का सांगा? मग बघा डायनॅमिक इनिशियलायझेशन काय असते. इनिशियलायझिंग अ व्हेरिएबल ऍट अ रन टाइम इज कॉल्ड ॲज अ डायनॅमिक इनिशियलायझेशन. बरोबर. जसं की इथं बघा डबल रिझल्ट इक्वल टू मॅथ डॉट एस क्यू आर टी आणि एक्स दिसते, बरोबर. आता हे रिझल्ट मध्ये जी व्हॅल्यू येणार आहे ती डायनॅमिकली येणार आहे. कशाच्या कॅल्क्युलेशननी? तर स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करून एक्सचं जे 10 येणार आहे, बरोबर. रिझल्ट काय येणार आहे? 10 येणार आहे. 100चं स्क्वेअर रूट काय असतं? 10 असतं. पण तो डायनॅमिकली रिझल्ट व्हेरिएबल इनिशियलाइज होणार आहे इथं. म्हणजेच इनिशियलाइजिंग अ व्हेरिएबल ॲट रन टाइम इज कॉल्ड एज अ डायनॅमिक इनिशियलायझेशन. जावा अलाउज व्हेरिएबल्स टू बी इनिशियलाइज डायनॅमिकली using an expression valid at the time the variable is declared. डायनॅमिक इनिशियलायझेशन म्हणजेच काय की बाबा इथं जसं डबल रिझल्ट इक्वल टू मॅथ डॉट एस क्यू आर टी एक्स म्हटलंय, म्हणजे एक्सप्रेशन आहे. कुठलं एक्सप्रेशन आहे? मॅथ डॉट एस क्यू आर टी स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचा एक्सचा, आणि त्याच्यानंतर तो रिझल्ट जो व्हेरिएबल डबल म्हणून आपण डिफाईन केलेला आहे तो काय होणार आहे? तुमचा इनिशियलाइज होणार आहे. याला म्हटलं तर डायनॅमिक इनिशियलाइज. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा अरे, बरोबर. आता तुम्ही सी सी प्लस प्लस मध्ये अरे शिकला. व्हॉट इज अरे? अरे इज सिम्पली अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप्स ऑफ डेटा, बरोबर आहे. म्हणजे इंटिजरचा अरे डिफाईन केला तर त्याच्यामध्ये इंटिजरचे व्हेरिएबल स्टोअर करू शकता. फ्लोटचा अरे डिफाईन केला असेल फ्लोट. स्ट्रिंगचा अरे डिफाईन केला असेल तर त्याच्यामध्ये स्ट्रिंग स्टोअर करू शकता. म्हणून बघा पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन मध्ये स्ट्रिंग्स ARGS आहे. दॅट इज अरे ऑफ स्ट्रिंग्स. दॅट इज अरे ऑफ स्ट्रिंग्स, बरोबर आहे. मग बघा अरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप्स ऑफ डेटा. फॉर if we want to store names of 100 to the array of stack there 200 नेम स्टोअर केले असतील तर तुम्ही डिफाईन करणार आहे तो स्ट्रिंग टाईपचा असतो. मग इथं कसा डिफाईन करायचा आहे त्याचा एक्झाम्पल दिले मला. इंटिजर स्क्वेअर ब्रॅकेट आहे एज इक्वल टू आणि व्हॅल्यू दिली आहे 12 4 5 2 5. किती व्हेरिएबल स्टोअर आहे त्या अरेमध्ये? तर 5 व्हेरिएबल स्टोअर, बरोबर आहे. आणि इथं तुम्हाला जसं सी सी प्लस प्लस मध्ये साईज सांगावी लागते अरेची, तसं जावामध्ये सांगायची गरज नाही. ब्रॅकेट्स मध्ये तुम्ही साईज नाही मेन्शन केली तरी चालते. इथं बघा इंटिजर ब्रॅकेट्स मध्ये मी काही साईज मेन्शन केली नाही. आरेचं नाव आहे एज आणि 12 4 5 2 5 दीज आर द व्हॅल्यूज विच आर स्टोअर्ड इन अरे. अरेचा इंडेक्स स्टार्ट कुठून होतो? 0 पासून स्टार्ट होतो. म्हणजे पहिला एलिमेंट असेल तो 0th लोकेशनला अरेच्या स्टोअर असेल. म्हणजे जसं 12 ऍक्सेस करायचं असेल मला तर कसं ऍक्सेस करणार? एज ऑफ 0. 4 ऍक्सेस करायचं असेल तर एज ऑफ 1. 5 ऍक्सेस करायचं असेल तर एज ऑफ 2. 2 ऍक्सेस करायचं असेल तर एज ऑफ 3. 5 ऍक्सेस करायचं असेल लास्टचा तर देन आपण प्रोग्राम मध्ये अरे अरे एलिमेंट युझिंग इंडेक्स, की जो अरेचा इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतो तो इंडेक्स यूज करून तुम्ही अरेचे मध्ये ऍक्सेस करू शकता. स्ट्रिंग काय मग बघा, जसं मगाशी आपण यूज केलं, स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स, बरोबर आहे. आणि अरे आणि स्ट्रिंग हे दोन्ही जावामध्ये ऑब्जेक्ट आहेत. म्हणजे हे कुठं क्रिएट होणार आहे? तो हिप वर क्रिएट होणार आहेत, बरोबर. हिप वर क्रिएट होणार आहेत आणि त्यांचे रेफरन्स जसं की बाबा एज. एज इथं आपल्याला दिसतो हा रेफरन्स आहे. आणि जो ऑब्जेक्ट अरे क्रिएट होणार आहे त्याच्यामध्ये 12 4 5 2 5 हे एलिमेंट्स असणार आहेत. हे सगळे एलिमेंट्स हिप वर स्टोअर असणार आहेत. आणि हा जो एज आहे तो रेफरन्स आहे. रेफरन्स व्हेरिएबल विच पॉइंट्स टू अरे, की ज्या अरे मध्ये हे एलिमेंट स्टोअर आहेत. मग हा जो रेफरन्स आहे तो स्टॅकवर स्टोअर असणार आहे. मला करता ते हिप वर क्रिएट केले जातात. सेम स्ट्रिंग पण काय ऑब्जेक्ट आहेत, बरोबर. मग स्ट्रिंग कसं कसं आहे आणि आपण काय केलं स्ट्रिंग एस इक्वल टू न्यू स्ट्रिंग आणि त्याला कॅरेक्टर
मग जनरेट केली. परंतु ही MSBT स्ट्रिंग पुन्हा कुठं क्रिएट होणार आहे, हिपवर क्रिएट होणार आणि हा सध्या स्ट्रिंगला पॉईंट करतो तो तुमचा स्टॅकवर क्रिएट होणार आहे. क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे? येस. चलो, आर द कॅटेगरीज ऑफ डेटा टाइप्स. प्रिमिटिव्ह आर एक्सप्रेशन्स विथ द फिक्स्ड व्हॅल्यू. क्लिअर आहे का? इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का सांगा. ओके, चलो आगे जाऊ. ठीक आहे, थोडंसं स्पीड मध्ये जाणार आहे आपण. बघा आता काय बघायचं बघा, ऑपरेटर्स शिकायचे आपल्याला. हे सगळं तुम्ही C++ मध्ये शिकलाय म्हणून मी स्पीड मध्ये घेतोय. ठीक आहे. अरिथमेटिक ऑपरेटर्स, इन्क्रिमेंट अँड डिक्रिमेंट ऑपरेटर्स आहेत, कंपॅरिझन ऑर रिलेशनल ऑपरेटर्स आहेत, असाइनमेंट ऑपरेटर्स आहेत, बिटवाइज ऑपरेटर्स आहेत, शिफ्ट ऑपरेटर्स आहेत, लॉजिकल ऑपरेटर्स आहेत, कंडिशनल ऑपरेटर आणि स्पेशल ऑपरेटर्स. ह्या सगळ्या कॅटेगरीज आहेत ज्याच्यामध्ये ऑपरेटर्स डिफाईन केलेले आहेत. एक एक कॅटेगरी आपण बघत जाऊयात. मग बघा, ऑपरेटर्स इन जावा, अरिथमेटिक, इन्क्रिमेंट, डिक्रिमेंट आणि कंपॅरिझन ऑर रिलेशनल ऑपरेटर. मग पहिला अरिथमेटिक ऑपरेटर्स, हे तुम्हाला माहिती आहे. प्लस ऑपरेटर आहे, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलो. बरोबर. मग त्याचे एक्झाम्पल दिलेत बघा तुम्हाला. एक्स इज इक्वल टू वाय प्लस झेड, एक्स इक्वल टू वाय मायनस झेड, एक्स इक्वल टू वाय इंटू झेड, एक्स इक्वल टू वाय इंटू झेड आणि एक्स इक्वल टू वाय मॉड्युलो झेड. मग एक तुमच्यासाठी डेमो क्लास लिहिलाय, पब्लिक क्लास डेमो. बघा, आतमध्ये दोन व्हेरिएबल्स डिफाईन केलेत. इंटिजर ए व्हॅल्यू 100 असाइन केली, बी 21. ऍडिशन, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटेल ऍडिशन इक्वल टू ए प्लस बी, किती येईल 121. सबस्ट्रॅक्शन ए मायनस बी आणि मल्टिप्लिकेशन ए इंटू बी, डिव्हिजन ए बाय बी आणि मॉड्युलो ए मॉड्युलो बी. सोपं आहे खूप, काय अवघड नाहीये म्हणून स्पीड मध्ये चाललोय. बघा व्हॅल्यूज काय प्रिंट होत आहेत. 121, 79, मल्टिप्लिकेशन 2100, डिव्हिजन 4 आणि मॉड्युलस आहे तुमचा 60. क्लिअर आहे का? हे काय सिंपल ऑपरेटर आहे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलो. मॉड्युलो म्हणजेच काय माहिती आहे तुम्हाला, रिमाइंडर देतं. ठीक आहे. असं कोण आहे का ज्याला हे थोडंसं अवघड जाते, असं कोण आहे का रे? ठीक आहे. मग इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट ऑपरेटर्स असतात. बरोबर. प्लस प्लस आणि मायनस मायनस. त्याचं मिनिंग काय? एक्स प्लस प्लस म्हटलं तर एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वन, वाय एक्स मायनस मायनस म्हटलं तर एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वन. म्हणजे एकनं व्हॅल्यू इन्क्रिमेंट करा आणि एकनी व्हॅल्यू डिक्रिमेंट करा. मग त्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल दिले बघा. इंटिजर नंबर इक्वल्स टू 50 आहे. बरोबर. नंबरची व्हॅल्यू प्रिंट केली काय येईल? 50 येईल. पुन्हा नंबर प्लस प्लस म्हटलं त्याचं मिनिंग काय? नंबर इज इक्वल टू नंबर प्लस वन. नंबरची आधीची व्हॅल्यू आहे 50, त्याच्यामध्ये एक न ऍड करा, इन्क्रिमेंट करा, किती व्हॅल्यू? 51. मग पुन्हा नंबर प्रिंट केला तर 51 आला. पुन्हा नंबर मायनस मायनस म्हटलं मी, त्याचं मिनिंग काय? नंबर इज इक्वल टू नंबर मायनस वन. नंबरची व्हॅल्यू आता किती झाली होती? 51. अगोदर एकने इन्क्रिमेंट केली होती. मग 51 मायनस वन केला, किती आली? 50. मग पुन्हा नंबरची व्हॅल्यू प्रिंट केली तर किती आली? 50. क्लिअर आहे का? ह्याला म्हटलं तर इन्क्रिमेंट अँड डिक्रिमेंट ऑपरेटर्स, प्लस प्लस आणि मायनस मायनस, दे आर हॅव्हिंग मिनिंग एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वन, एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वन. ठीक आहे. व्हेरिएबलची व्हॅल्यू एकने इन्क्रिमेंट करा आणि डिक्रिमेंट करा. मग हे बघा, हे थोडंसं महत्वाचं आहे, समजणं गरजेचं आहे. बघा, इनिशियल व्हॅल्यू एक्स ची किती आहे? 3 आहे. वाय इज इक्वल टू एक्स प्लस प्लस म्हटलं तुम्ही. आता ह्याचं मिनिंग काय असतं बघा, पोस्ट इन्क्रिमेंट, नंतर इन्क्रिमेंट करायची व्हॅल्यू. ठीक आहे. नंतर इन्क्रिमेंट करायची, आधी असाइन करायची. वाय इज इक्वल टू एक्स प्लस प्लस, एक्सची आधी व्हॅल्यू किती आहे? 3 आहे, ती वायला असाइन केली. फायनल व्हॅल्यू किती झाली वायची? 3. आणि एक्सची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रिमेंट झाली, 3 प्लस 1 4. बरोबर. वाय इज इक्वल टू प्लस प्लस एक्स, ह्याला म्हटलं तर प्री इन्क्रिमेंट. प्री इन्क्रिमेंट म्हणजे काय? वायला व्हॅल्यू असाइनच्या करायच्या अगोदर एक्सची व्हॅल्यू इन्क्रिमेंट करायची. मग एक्सची व्हॅल्यू किती आधी? 3. 3 ची व्हॅल्यू आधी इन्क्रिमेंट करा, किती झाली? 1 न 4. आणि ती व्हॅल्यू वायला असाइन करा. वायची व्हॅल्यू किती झाली? 4. आणि एक्सची व्हॅल्यू इन्क्रिमेंट होऊन किती झाली? 4. आता इथं पुन्हा एक्सची व्हॅल्यू 3 आहे. आता वाय इज इक्वल टू एक्स मायनस मायनस म्हटलंय. पोस्ट इन्क्रिमेंट आहे, म्हणजे काय? नंतर एक्सची व्हॅल्यू तुम्ही डिक्रिमेंट करा, आधी ती वायला असाइन करा. वायला अगोदर असाइन केला, वायची व्हॅल्यू किती होईल? 3 होईल. आणि एक्सची व्हॅल्यू नंतर डिक्रिमेंट केल्यानंतर किती होईल? 2 होईल. तर एक वायची व्हॅल्यू 3 आणि एक्सची व्हॅल्यू 2. त्याच्यानंतर बघा, इनिशियल व्हॅल्यू एक्स चे 3, वाय इज इक्वल टू मायनस मायनस एक्स म्हटलंय आपण. बरोबर. मग आता ह्याचं मिनिंग काय? तर हा आहे तुमचा प्री डिक्रिमेंट ऑपरेटर. प्री डिक्रिमेंट ऑपरेटर. प्री डिक्रिमेंट ऑपरेटर मध्ये काय होतं? अगोदर व्हॅल्यू डिक्रिमेंट करायची आणि मग वायला असाइन करायची. मग एक्स ची व्हॅल्यू 3 होती, ते अगोदर 1 न डिक्रिमेंट करा, किती झाली? 2 झाली. म्हणजे वायची व्हॅल्यू किती होणार आहे? 2 आणि एक्स ची 2. ठीक आहे. प्री इन्क्रिमेंट आणि प्री डिक्रिमेंट आणि पोस्ट इन्क्रिमेंट आणि पोस्ट डिक्रिमेंट ऑपरेटर. ठीक आहे.
सोपं आहे, त्यामुळे मी स्पीडमध्ये चाललोय, थोडस समजून घ्या. ठीक आहे. मग एक्झाम्पल दिलाय प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंटचा. बघा, ए ला व्हॅल्यू असाइन केली 5 आणि बी सी डी आणि हे व्हेरिएबल्स आहेत. बी म्हटलंय बी इक्वल्स टू प्लस प्लस ए, म्हणजेच काय, हा कोणता ऑपरेटर आहे, तर बाबा प्री इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे. म्हणजे ए ची व्हॅल्यू अगोदर इन्क्रीमेंट करा आणि मग बी ला असाइन करा. मग अगोदर व्हॅल्यू किती आहे, 5. 5 ची व्हॅल्यू अगोदर इन्क्रीमेंट करा, किती होईल, 6 होईल. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती झाली, 6, ती बी ला असाइन केली. म्हणजे ए आणि बी प्रिंट केले, ए ची व्हॅल्यू किती झाली, 6, बी ची व्हॅल्यू 6. इथं दिसेल बघा आउटपुट मध्ये 6चा व्हॅल्यू प्रिंट झालेली. त्याच्यानंतर आता पुन्हा सी इज इक्वल टू ए प्लस प्लस म्हटले. आता मात्र इथं पोस्ट इन्क्रीमेंट आहे. पोस्ट इन्क्रीमेंट म्हणजेच काय, ए ची व्हॅल्यू अगोदर सी ला असाइन करा आणि मग ए ची व्हॅल्यू 1 वाढवा. म्हणजे सीचा आता आधी ए ची व्हॅल्यू किती आहे, 6 आहे, बरोबर. 6 ही सी ला असाइन झाली. सी ची व्हॅल्यू किती झाली आता, 6, आणि ए ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट करा, 7 झाली. म्हणजे ए ची व्हॅल्यू प्रिंट केली 7 झाली इथं, आणि सी ची व्हॅल्यू 6 राहिली, बरोबर. त्याच्यानंतर ए आता 7 आहे, तो आता आपल्याला प्री डिक्रीमेंट करायचं आहे. म्हणजे 1 ना अगोदर डिक्रीमेंट करायचं. किती झाली, 6 झाली, आणि ती डी ला असाइन करा. ए ची व्हॅल्यू किती झाली, 6, आणि डी ची व्हॅल्यू किती झाली, 6. आता पुढे बघा, आता ए ची व्हॅल्यू किती आहे, 6, ती ला असाइन करायचे. पण कधी असाइन करायचे, आधी आधी असाइन करायचे. म्हणजे ई ची व्हॅल्यू किती झाली, 6, आणि त्याच्यानंतर 1 न कमी करायची, किती झाली, 5. म्हणजेच ए ची व्हॅल्यू किती प्रिंट होईल, 5, आणि ई ची किती होईल, 6. ठीक आहे, सोपं आहे. हा, मग कंपॅरिझन ऑपरेटर्स बघा. डबल इक्वल टू एक्स इज इक्वल टू वाय, म्हणजे 5 इज इक्वल टू 5 काय रिटर्न करेल, ट्रू. 5 इज इक्वल टू 6 काय रिटर्न करेल, फॉल्स. म्हणून यांना काय म्हटलं होतं, लॉजिकल ऑपरेटर्स. ठीक आहे, लॉजिकल. ठीक आहे, एक्स नॉट इक्वल टू वाय, 5 नॉट इक्वल टू 6 ट्रू रिटर्न करेल. 5 नॉट इक्वल टू 5 फॉल्स काय रिटर्न करेल, तर फॉल्स रिटर्न करेल. तर आता ते इक्वल आहेत. 5 ग्रेटर दॅन 5 काय रिटर्न करेल, फॉल्स, बरोबर. 5 ग्रेटर दॅन 4 काय रिटर्न करेल, ट्रू. एक्स लेस दॅन वाय, 5 लेस दॅन 4 काय रिटर्न करेल, फॉल्स. 5 लेस दॅन 6 काय रिटर्न करेल, ट्रू. एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू वाय, 5 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5 काय रिटर्न करेल, ट्रू. का ट्रू रिटर्न करेल, 5 जरी 5 पेक्षा मोठा नसला तरी तो इक्वल आहे, म्हणजे ग्रेटर नसला तरी तो इक्वल आहे. म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू वाय, बरोबर. एक्स इज लेस दॅन और इक्वल टू वाय, 5 इज लेस दॅन और इक्वल टू 5, ट्रू, बरोबर. क्लिअर आहे. मग बघा, एक एक्झाम्पल दिले, ए आणि बी च्या व्हॅल्यू, ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 20. ए इज इक्वल टू बी काय रिटर्न करेल, 10 आणि 20 इक्वल आहेत का, नाही आहेत, म्हणून काय रिटर्न करेल, फॉल्स. ए नॉट इक्वल टू बी, 10 आणि 20 हे इक्वल नाहीच आहे, म्हणून रिटर्न करेल ट्रू. ए इज ग्रेटर दॅन बी, नाहीये, फॉल्स आहे. का, आता 10 हे 20 पेक्षा मोठा असू शकत नाही. ए लेस दॅन बी काय रिटर्न करेल, ट्रू. का, तर 10 हे 20 पेक्षा लहान आहे. बी इज ग्रेटर दॅन और इक्वल टू ए काय रिटर्न करेल, ट्रू. आणि बी इज लेस दॅन और इक्वल टू ए काय रिटर्न करेल, फॉल्स. क्लिअर आहे. स्पीड मध्ये चाललोय बरं का. हा, मग बघा, मॉड्युलोचं एक एक्झाम्पल दिलंय, एक्स इक्वल्स टू 5, बरोबर, आणि एक्स मॉड्युलो इक्वल टू 3. त्याचं मिनिंग काय होतं, एक्स इज इक्वल टू एक्स मॉड्युलो 3 होतं. एक्स इज इक्वल टू एक्स मॉड्युलो 3. मग 5 ला 3 भागलं तर किती रिमाइंडर येतो, तर बाबा पूर्ण भाग जात नाही, रिमाइंडर येतो 2. म्हणून सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल केलं तर 2 प्रिंट झालं. त्याच्यामध्ये पुन्हा 2 मध्ये एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 3 म्हटलं, म्हणजेच एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 3. 2 मध्ये 3 ऍड केलं, किती आलं, 5. म्हणजे पहिल्यांदा 2 प्रिंट होईल आणि पुन्हा 5 प्रिंट होईल. कोड बघितला ना सगळ्यांनी, कोड बघितलाय का, पुढे जाऊ. हा, मग हे बिटवाइज ऑपरेटर्स आहेत बघा. बिटवाइज अँड, बिटवाइज ऑर, बिटवाइज एक्स ऑर आणि इन्व्हर्जन, बरोबर. मग एक्स अँड वाय, बरोबर, एक्स अँड वाय, बरोबर. अँडचा रिझल्ट कधी येतो, 1. तर ज्यावेळी दोन्ही बिट्स 1 असतील त्यावेळी अँडचा रिझल्ट काय येणार आहे, तुमचा 1 येणार, बरोबर. ऑरचा रिझल्ट 1 कधी येणार आहे, तर आयदर बिट 0, आयदर बिट 1 असेल तर तुमचा ऑरचा रिझल्ट काय येणार आहे,
1 येणार आहे. म्हणजेच एक्स अँड वाय, जसं की एक्स अँड वाय मध्ये 0 0 असेल तर रिझल्ट काय येणार आहे 0 येणार आहे. 0 1 असेल तर रिझल्ट काय येणार आहे 0 येणार आहे. 1 0 असेल तर रिझल्ट काय येणार आहे 0 येणार आहे. आणि 1 1 असेल तरच रिझल्ट 1 येणार आहे. तर ऑर मध्ये तसं नाही, ऑर मध्ये 0 0 असेल तरच रिझल्ट 0 येणार आहे. 0 1 असेल तर रिझल्ट 1 येणार आहे. 1 0 असेल तर रिझल्ट 1 येणार आहे. आणि 1 1 असेल तर रिझल्ट 1 येणार आहे. बरोबर. आणि एक्स एक्सक्लुझिव्ह ऑर वाय मध्ये कधी येणार आहे 1, तर बघा रिझल्ट इन 0 इफ बोथ बिट्स आर ऑफ सेम व्हॅल्यू. म्हणजेच काय 0 0 असेल तर 0 येणार आहे. 1 1 असेल तर 0 येणार आहे. 0 1 असेल किंवा 1 0 असेल तर 1 1 येणार आहे. बरोबर आहे. क्लिअर आहे. एक्सऑर मध्ये कधी तर दोन्ही बिट्स, एक्सचं पण बीट 0 असेल आणि वायचं बीट पण 0 असेल तर रिझल्ट काय येणार आहे 0 येणार आहे. आणि एक्सचं बीट 1 असेल आणि वायचं पण बीट 1 असेल तर रिझल्ट काय येणार आहे 0 येणार आहे. अदरवाईज एक्सचं बीट 0 असेल, वायचं 1 असेल तर 1 येणार आहे. एक्सचं बीट 1 असेल आणि वायचं बीट 0 असेल तर रिझल्ट काय येणार आहे 1 येणार आहे. सॉरी हां. आणि इन्व्हर्जन मध्ये काय येणार आहे तुमचा रिझल्ट एक्स. इन्व्हर्जन ऑफ एक्स म्हणजेच 0चे बिट्स 1 करणार आहे, 1चे बीट 0 करणार. जसं एक्स इक्वल टू 0 0 1 1 1 1 0 लिहिलंय आणि इन्व्हर्जन ऑफ एक्स काय दिलंय बघा 1 1 0 0 0 0 1 1. म्हणजेच जिथं 0 बिट्स आहेत तिथं 1 करा, 1चे बिट्स 0 होतील. याचं एक एक्झाम्पल आहे बघा प्रोग्रामॅटिकली. इंटिजर ए इक्वल्स टू 60, इंटिजर बी इक्वल्स टू 30. आता हे इंटिजर सी इक्वल्स टू 0 म्हटलंय. मग बघा ए आणि बी तुम्हाला इथं बिट्सच्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत, बिट्सच्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत बाजूला साईडला कमेंट मध्ये. आणि सी इक्वल टू ए अँड बी केलंय. ए अँड बी मध्ये कधी येणार आहे रिझल्ट 1, ज्यावेळी दोन्ही बिट्स 1 असतील त्यावेळी. मग इथं बघा तुम्हाला रिझल्ट आलेला आहे 12, तो कसा आलाय ते दाखवलंय बघा. 0 × 1 0. इथं बघा 0 दिसतंय का तुम्हाला 0 1 0 0 0 0 1 1 1 1 1 1 1 0 0 1 0 0 0 0. आणि ह्याचं बायनरीचं डेसिमल रिप्रेझेंटेशन 12 येतं. बरोबर आहे. 8 आणि 4 12. म्हणजेच सी प्रिंट केला तर 12 येईल. सी ए अँड बी चा रिझल्ट. सी ए ऑर बी याचा रिझल्ट कसा येणार आहे बघा. 0 ऑर 1 1 येणार आहे. 0 0 0 राहणार आहे. 1 1 1 येणार आहे. 1 1 1 येणार आहे. 1 0 1 राहणार आहे. 1 0 1 राहणार आहे. 0 0 0 0 0 0. आणि ह्याचं जर तुम्ही डेसिमल कन्वर्ट केलं तर 61 येईल. म्हणून इथं प्रिंट केला तर तुम्हाला रिझल्ट 61 येईल. आणि सी एक्सक्लुझिव्ह सी इज इक्वल टू ए एक्सक्लुझिव्ह ऑर बी असेल तर मग जसं सांगितलं तुम्हाला मी, रिझल्ट ज्यावेळी 0 0 असतील त्यावेळी 0 येणार आहे, किंवा 1 1 असेल त्यावेळी 0 येणार आहे. अदरवाईज 0 1 असेल किंवा 1 0 असेल तर तो रिझल्ट काय येणार आहे तुमचा 1 येणार आहे. आणि त्याचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला डेसिमल मध्ये असं बघायला मिळेल 49. आणि इन्व्हर्जन म्हटलं की सगळे बिट्स फक्त इन्व्हर्ट करा. सी इज इक्वल टू एचं इन्व्हर्जन घेतलंय म्हणजे ह्याचे सगळे बिट्स इन्व्हर्ट करा. तुम्हाला असं काहीतरी बघायला मिळेल. बरोबर. आणि तो प्रिंट केला तर तुम्हाला -61 नंबर बघायला मिळेल. बरोबर. -61. क्लिअर आहे का. क्लिअर आहे. ओके. हे तुम्ही प्रोग्राम प्रिंट करून बघा घरी. ठीक आहे. आता कसं आहे थिओरिटिकल असल्यामुळे थोडं मला स्पीड मध्ये जावं लागते. म्हणून तुम्ही कधी विचारा, काही प्रॉब्लेम नाही. इकडे घेत नाही याला. मग लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर आहे बघा, राईट शिफ्ट ऑपरेटर आहे. मग इथं बघा हा दिसतोय तुम्हाला, हा कोणता ऑपरेटर आहे बघा. शिफ्ट द बिट्स टू द राईट. राईटला बिट शिफ्ट करणार. इथं एक्झाम्पल दिलंय 10. हा तुम्हाला इथं रिप्रेझेंट केलाय बघा बायनरीमध्ये. इथं बायनरीमध्ये 10 रिप्रेझेंट केलेला आहे. आणि त्याचे बिट्स 3 प्लेसेसने आपल्याला राईटला काय करायचे शिफ्ट करायचे. म्हणजेच हा 0 काढून टाका, हा 1 काढून टाका, हा 0 काढून टाका. हा तुम्हाला असा रिझल्ट बघायला मिळेल. अँड दिस इज इक्विव्हॅलंट टू 2⁻0 दॅट कम्स टू बी 1. ठीक आहे. आणि हा बघा लेफ्ट शिफ्ट आहे. 10ची व्हॅल्यू आपल्याला 3 प्लेसेसने लेफ्टला शिफ्ट करायचे. मग हा 10 असा रिप्रेझेंट केलेला आहे. आणि 3 प्लेसेस पुढे जायचे. हे जे राईट बिट्स आहेत ते काढून टाका. 0 1 0 1 0 आणि लेफ्टला 0 होईल. 3 अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल.
टू -10 हा एक अनसाइंड राईट शिफ्ट ऑपरेटर आहे. हे बघा, हा तुमच्या मध्ये नाही. तर -10 तीन प्लेसेसने आपल्याला पाहिजे. हा वर्क कसा करतो बघा, एक नंबर इज पॉझिटिव्ह देन रिझल्ट इज सेम एज दॅट ऑफ नंबर शिफ्ट करायचंय येसनी, म्हणजेच ह्याच्याप्रमाणे रिझल्ट येणार आहे तुमचा राईट शिफ्ट ऑपरेटर प्रमाणे. आणि जर मात्र त्याचा रिझल्ट असा येणार आहे तुम्हाला की मी बिट शिफ्ट इन्व्हर्जन करा त्याचं तुमच्या ह्याचं जो काही तुमचा थ्रीचं इन्व्हर्जन करा बिटचं आणि तेव्हा 2 प्लेसेसनी तुम्ही त्याला शिफ्ट करा. अशा पद्धतीने येणार आहे तुमचं. तर त्याचं एक्झाम्पल तुम्हाला बघायला मिळेल. हे अशा पद्धतीने दिसतंय x इज इक्वल टू 7 आणि x प्रिंट करा, पहिल्यांदा 7 दिसेल. त्याच्यानंतर x 2नी तुम्ही शिफ्ट करा. तर इथं 7 तुम्हाला दिसतोय. 2नी राईटला शिफ्ट करायचे म्हणजे पहिले 2 1 जातील 1नी प्लेसनी. तर त्याचं आउटपुट मात्र 14 येईल. का तर हा तुमचा येथील 12 बनेल. 8 आणि 4 12 आणि 2 14 बनेल. बायनरीज तुम्हाला समजत असतील त्यामुळं मी काय आता ते एक्सप्लेन करत बसत नाही. एक्स पुन्हा 1 प्लेसनं तुम्हाला राईटला शिफ्ट करायचा आहे. मग तो पुन्हा जाईल आणि असेल तो तुमचा बनेल दूध. ठीक आहे. एक्सप्लेन मी जास्त करत नाहीये का तर हे इझी आहे अंडरस्टँडिंगसाठी. फक्त बिट्स राईटला किती प्लेसेसनं शिफ्ट करायचे, लेफ्टला किती प्लेसेसनं शिफ्ट करायचे असं आहे. ठीक आहे प्लेस त्यामुळं मी जास्त एक्सप्लेन करत नाही. मग लॉजिकल ऑपरेटर्स आहेत बघा, अँड आणि बघा एक्स ग्रेटर दॅन 5 अँड वाय अँड वाय लेस दॅन. आणि लॉजिकल ऑर ऑपरेटर एक्स ग्रेटर दॅन 5 ऑर वाय लेस दॅन 10. म्हणजे 2 कंडिशन चेक करायचे असतील तुम्हाला आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला डिसिजन घ्यायचा असेल तर तुम्ही लॉजिकल ऑर लॉजिकल अँड अशी मध्ये दिसते बघा. म्हणजे कन्फर्मची ट्रू असली पाहिजे त्यावेळी तुमचा रिझल्ट ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स येईल. ऑर मध्ये मात्र आयदर ही कंडिशन ट्रू असेल किंवा ही कंडिशन ट्रू असेल तर तुमचा होल जो रिझल्ट येणार आहे तो ट्रू असेल. म्हणजे एकच कंडिशन ट्रू असेल तरी सफिशियंट आहे. मग बघा अँड ऑपरेटर वर्क कसं केलं. 5 इज ग्रेटर दॅन 3 अँड 8 इज ग्रेटर दॅन 5 ट्रू आलं. का तर 5 हे 3 पेक्षा पण मोठा आहे आणि 8 हे 5 पेक्षा मोठा आहे. दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या म्हणून ट्रू रिझल्ट आलेला आहे. 5 ग्रेटर दॅन 3 आहे तरी अँडचा रिझल्ट काय तो फॉल्स येतो. त्याच्यानंतर ऑरचं बघा, 5 इज लेस दॅन 3 अँड 8 इज ग्रेटर दॅन 5. बरोबर, 5 लेस दॅन 3 का नाही ही फॉल्स आहे, पण ही कंडिशन दुसरी आहे ते ट्रू आहे म्हणून याचा रिझल्ट ट्रू आला. 5 इज ग्रेटर दॅन 3 अँड 8 इज लेस दॅन 5. रिझल्ट काय येतोय बघा, रिझल्ट काय येतोय तर 5 इज ग्रेटर दॅन ट्रू, ट्रू आहे. 8 इज ग्रेटर दॅन 5. बरोबर, 8 इज लेस दॅन 5 काय हे फॉल्स आहे पण हा ट्रू आहे म्हणून एक जर ट्रू असेल तर ट्रू येणार आहे. म्हणजे हा सेकंड चेकच करणार नाही. हा ट्रू आला तर तो डायरेक्टली ट्रू प्रिंट करणार. त्याच्यानंतर 5 इज लेस दॅन 3 आहे का, नाहीये, फॉल्स आहे. त्याच्यानंतर 8 इज लेस दॅन 5 आहे का, नाही, फॉल्स आहे म्हणून याचा रिझल्ट फॉल्स झालेला. आणि नॉटचं काम काय असतं बघा, लॉजिकल नॉट. तर बघा 5 इज इक्वल टू 3 आहे का हो, नाहीये, हे फॉल्स आहे. पण फॉल्सला निगेट केला म्हणजे फॉल्सच्या अपोजिट ट्रू. तसंच 5 इज ग्रेटर दॅन 3 इथं आहे, येस ट्रू आहे, पण ट्रूला आपण नॉट केला म्हणजे त्याच्या अपोजिट फॉल्स, फॉल्स प्रिंट. ठीक आहे. मग कंडिशनल टर्नरी ऑपरेटर्स एक असतात. कंडिशनल टर्नरी ऑपरेटर बघा, टर्नरी ऑपरेटर कसे काम करतात, ई पेल्स प्रमाणे काम करतात. कसे ऑपरेटर्स काम करतात, हे ई पेल्स प्रमाणे काम करतात. द गोल ऑफ द ऑपरेटर इज टू डिसाइड विच व्हॅल्यू शुड बी असाइन टू व्हेरिएबल. बरोबर, मग टर्नरी ऑपरेटरचं काम कसं होतं बघा, सिंटॅक्स दिला इथं. बुलियन एक्सप्रेशन एक आपण टेस्ट करणार आहे. हे एक्सप्रेशन ट्रू आले तर ऑपरेंड 1 ची व्हॅल्यू असाइन केली जाईल, अदरवाइज ऑपरेंड 2 ची व्हॅल्यू असाइन केली जाईल. मग कसं काम करतं हे बघा, इंटिजर नंबर इज इक्वल टू 13. बरोबर, स्ट्रिंग आउटपुट बरोबर इज इक्वल टू नंबर मॉड्युलो 2 इज इक्वल टू 0. ही कंडिशन चेक करायची. आता 13ला 2 भाग जातो का हो,
नाही जात. पूर्ण भाग जातो का? नाही. म्हणजे ही कंडिशन काय होणार आहे? फॉल्स होणार आहे. फॉल्स होणार आहे म्हणजेच हा दुसरा पार्ट ऑड नंबर हा मेसेज असाइन केला जाणार आहे आउटपुटला. सपोज भाग पूर्ण जात असता तर इव्हन नंबर हा मेसेज ह्या स्ट्रिंग आउटपुट व्हेरिएबलला असाइन केला गेला असता. म्हणजेच आउटपुट काय येणार आहे? ऑड नंबर. आउटपुट काय येणार आहे? ऑड नंबर. का? तर हा जो आहे कंडिशन हा इव्हॅल्युएट होतोय फॉल्स, आणि फॉल्स असेल तर तो दुसरा पार्ट असाइन करणार आहे व्हेरिएबलला ऑड नंबर. हा पार्ट जर तुमचा ट्रू असता तर पहिला पार्ट हा इव्हन नंबर हा मेसेज हा स्ट्रिंग आउटपुटला असाइन केला गेला असता. ठीक आहे. ह्यालाच कंडिशनल ऑपरेटर किंवा टर्नरी ऑपरेटर म्हटलं जातं. ह्याचं काम एल्स प्रमाणे काम होतं. म्हणजेच इफ नंबर मॉड्युलो 2 इज इक्वल 0 देन प्रिंट इव्हन नंबर, एल्स प्रिंट ऑड नंबर, एल्स प्रिंट ऑड नंबर. सिम्पल आहे. म्हणजेच आपण हे जर इफ एल्स करायचं झालं असतं तर इफ नंबर मॉड्युलो 2 इज इक्वल टू 0 सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन इव्हन नंबर, एल्स सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन ऑड नंबर. ठीक आहे. इथं बघा बाजूला दाखवले त्यांनी. त्यानंतर स्पेशल ऑपरेटर बघा. न्यू ऑपरेटर. न्यू ऑपरेटरचं काम काय असतं मी सांगितलं होतं तुम्हाला. मेमरी अलोकेट करायची किंवा ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी ऑपरेटर वापरला जातो, आणि ती मेमरी कोणत्या एरियावर अलोकेट केली जाते तर ती मेमरी हीप एरियावर अलोकेट केली जाते, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. मग इथं बघा दिसतंय तुम्हाला हा ऑपरेटर कसा वापरला जातो. तर इथं दिसतंय बघा, पेन ब्लॅक पेन इक्वल टू न्यू पेन. हा काय करेल? पेन नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करेल, त्याचा रेफरन्स रिटर्न करेल ब्लॅक पेन रेफरन्स व्हेरिएबलमध्ये. बरोबर. सेम वे इथं पेन ब्लॅक पेन इक्वल्स टू न्यू पेन. पेन नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जाईल आणि त्याचा रेफरन्स रिटर्न केला जाईल ब्लॅक पेन मध्ये. आणि हा ऑब्जेक्ट क्रिएट करण्याचं काम तुमच्यासाठी न्यू ऑपरेटर करतो. म्हणजे न्यू ऑपरेटर इज गोइंग टू असाइन or allocate memory to object, and that object will be created on heap, and that object will be created on heap. म्हणजेच when you create an instance of class you need to allocate memory for it. When you declare an object you merely state it's a data type. पेन ब्लॅक पेन हा ऑब्जेक्ट क्रिएट करणार नाही. हा फक्त तुम्ही सांगणार आहे मला रेफरन्स व्हेरिएबल क्रिएट करायचा आहे ब्लॅक पेन नावाचा, जो ऍक्च्युअल मध्ये रेफरन्स होल्ड करतो. अजून आता तरी तो कुठेही पॉईंट करत नाहीये, कोणताही रेफरन्स होल्ड करत नाही, तो नलला पॉईंट करतोय. बट इट इज अ रेफरन्स variable. Black pen is a reference variable. This tells compiler that variable black pen is an object of pen class. It does not allocate memory for object. To allocate memory you need to use new operator. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे डॉट ऑपरेटर. मग डॉट ऑपरेटर कशासाठी यूज करतो तर टू ऍक्सेस द इन्स्टन्स मेंबर्स ऑफ अन ऑब्जेक्ट ऑर क्लास मेंबर्स ऑफ अ क्लास. म्हणजेच आपल्याला इन्स्टन्स मेंबर्स जसं की मेथड्स असतील किंवा व्हेरिएबल्स ऍक्सेस करायचे असतील, व्हेरिएबल्स ऍक्सेस करायचे असतील किंवा मेथड्स ऍक्सेस करायचे असतील तर आपण डॉट ऑपरेटर वापरतो. म्हणजेच ऑब्जेक्ट रेफरन्स नेम डॉट मेथड नेम किंवा ऑब्जेक्ट रेफरन्स नेम डॉट व्हेरिएबल नेम. अशा पद्धतीने इथं तुम्हाला दाखवला कंपनी डॉट सॅलरी, कंपनी डॉट एम्प्लॉई, अशा पद्धतीने डॉट ऑपरेटर वापरून तुम्ही ऍक्सेस करू शकता. त्याच्यानंतर ब्रॅकेट्स ऑपरेटर दिसतोय बघा तुम्हाला हा. हा कशासाठी वापरला जातो बघा. when declaring or calling method we list the method arguments between this ऑपरेटर. बरोबर. we can specify empty argument list on. त्याच्यानंतर आहे तुमचा स्क्वेअर ऑपरेटर. हा कशासाठी वापरला जातो? टू डिक्लेअर एलिमेंट इन अन अरे. फॉर एक्झाम्पल इंटिजर नेम. तर ब्रॅकेट्स तुम्हाला सॉरी स्क्वेअर ब्रॅकेट्स तुम्हाला बघायला येतात, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट ऑपरेटर मिळेल. त्याच्यानंतर टाईप कास्ट ऑपरेटर. टाईप कास्ट ऑपरेटर कुठं वापर तेच एका टाईपची व्हॅल्यू दुसऱ्या टाईप कन्वर्ट करायची असेल. जसे की डबल टाईपची व्हॅल्यू तुम्हाला कन्वर्ट करायची असेल तर तुम्हाला टाईप ऑपरेटर वापरावा लागतो. तो कसा वापरायचा काय ते सगळं आपण बघणार आहे, टेन्शन घेऊ नका. म्हणजेच डबलला 8 बाईट्स लागते, फ्लोटला 4 बाईट्स लागते. मग त्या केसमध्ये तुम्ही डबल डायरेक्टली फ्लोटला असाइन करू शकत नाही डबल व्हॅल्यू. ती तुम्हाला टाईप कास्ट करावं लागते, आणि ते टाईप कास्ट करण्यासाठी तुम्हाला हा टाईप ऑपरेटर वापरावा लागतो. ठीक आहे. त्यानंतर लेन्स ऑफ ऑपरेटर हा ऑपरेटर कशासाठी वापरतो तर एखादा रेफरन्स व्हेरिएबल आहे किंवा रेफरन्स व्हेरिएबल आहे तो एखाद्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे नाही चेक करायचा असेल तर तुम्हाला इन्स्टन्स ऑफ ऑपरेटर वापरावा लागतो. द इन्स्टन्स ऑफ ऑपरेटर टेस्ट वेदर इट्स फर्स्ट ऑपरंड इज अन इन्स्टन्स ऑफ सेकंड. म्हणजे एक्स इन्स्टन्स ऑफ वाय. इथं एक्स काय असणार तर ऑब्जेक्ट नेम असणार आहे, आणि वाय काय असणार आहे क्लास नेम. हा क्लास हे चेक करण्यासाठी इन्स्टन्स ऑफ यूज केला जातो. ट्रू रिटर्न कधी करेल
हा ट्रू ही कंडिशन हा काय क्लासचा ऑब्जेक्ट ट्रू रिटर्न करेल. हे एक्झाम्पल दिले बघा, क्लास व्हेकल, क्लास कार एक्सटेन्स व्हेकल. हा इनहेरिटन्स, हा क्लास व्हेकल लिहिलेला आहे आणि हा एक्सटेंड केला आहे कार क्लासमध्ये, कार क्लास एक्सटेन्स व्हेकल. आता व्हेकल क्लासमधून ज्या काय प्रॉपर्टीज असतील त्या कार क्लासमध्ये येतील, पण आता आपण तिथं ब्लँक ठेवलेला आहे व्हेकल क्लास, त्यामुळे तिथून काहीच येणार नाही आपल्याला. फक्त व्हेकल सॉरी आपल्याला कार क्लासचा ऑब्जेक्ट आहे आणि व्हेकलचा रेफरन्स आपल्याला त्या कार क्लासच्या ऑब्जेक्टला पॉईंट करायचा आहे आणि चेक करायचं आहे कार क्लासचा इन्स्टन्स आहे की नाही. मग इथं बघा व्हेकल ए इक्वल्स टू न्यू कार म्हटले. हा आता ए आहे तो रेफरन्स व्हेरिएबल आहे व्हेकल क्लासचा, बरोबर आहे, पण तो पॉईंट कोणाला करतोय तर तर तो पॉईंट करतोय कार क्लासच्या ऑब्जेक्टला. म्हणजेच इट इज रेफरन्सिंग और इट इज इन्स्टन्स ऑफ दिस कार ऑब्जेक्ट. मग बुलियन रिझल्ट इक्वल्स टू ए इन्स्टन्स ऑफ कार आहे का, येस, का तर ए पॉईंट करतोय कार क्लासच्या ऑब्जेक्टला, म्हणून ए इज अ इन्स्टन्स ऑफ class car. A is an instance of class car. So this result will be true. This result will be true. क्लियर आहे का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये